स्टार्ट करायचं. हॅपी मॉर्निंग मित्रांनो, लिव्हनिंग अकॅडमीत आपलं स्वागत आहे. आज आपण मित्रांनो महाराष्ट्र अराज्य पात्रता सेवा संयुक्त परीक्षेच्या तयारी संदर्भात व्हिडिओ करतोय. मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवात करण्याआधी मित्रांनो स्पेसिफिकली आपण PSI, STI, ASO इतर जे 7 पद आहेत मित्रांनो, म्हणजे टोटल पदांची संख्या आहे 10 मित्रांनो. तर त्या 10 पदांच्या पूर्व मुख्य आणि मुलाखतीच्या तयारी संदर्भामध्ये आपण भेटत आहोत मित्रांनो. पण सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या एका महत्त्वाच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. तो म्हणजे मित्रांनो आज आहे इंडियन एअरफोर्स डे मित्रांनो. इंडियन एअरफोर्स डे मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा सर तुम्ही तयारी करून घेणार आहात किंवा महाराष्ट्र राज्य पात्रता सेवेसंदर्भात काय करायचं. आपलं पहिलं लेक्चरचं टॉपिक असते मित्रांनो की बाबा ॲस्पिरंटने काय करायला पाहिजे. तर मित्रांनो पहिलीच गोष्ट देतोय ती म्हणजे शुभेच्छा. लक्षात घ्या इंडियन एअरफोर्स डे मित्रांनो. 1932 साली मित्रांनो भारतीय एअरफोर्सची सुरुवात झालेली आहे. 1932 साली. परत तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बाबा सर PSI, STI, ASO सोडून तुम्ही डायरेक्टली विमानाकडे का चाललात. तर पहिली शुभेच्छा आहेत ते मित्रांनो की बाबा एअरफोर्स डे मित्रांनो. विमान मित्रांनो, विमान जसं टेक ऑफ करताना तसं तुम्हाला तुमचं करिअरला टेक ऑफ करायचं आहे का. तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. त्याचं उत्तर आहे यस. मग करिअर जर टेक ऑफ करायचं असेल तर मित्रांनो पायलटला जसं ट्रेनिंग लागते. तर तुम्हाला माहिती असेल विमानाची एक स्पेशालिटी आहे, एक टेक ऑफ चांगलं झालं पाहिजे, दुसरं लँडिंग चांगलं झालं पाहिजे. लक्षात घ्या टेक ऑफ आणि लँडिंगचा चांगला जाणगा अनुभव आला तर मित्रांनो यशस्वी फ्लाईट म्हटली जाते. सेम कन्सेप्ट इथं आहे. लक्षात घ्या तुम्ही जे युनिकमध्ये आलेलात मित्रांनो, तर आम्ही इथं लक्षात घ्या तुमची टेक ऑफची योग्य तयारी करून घेत आहोत. लक्षात घ्या टेक ऑफची, आणि ते टेक ऑफ यशस्वी व्हावं असं आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आणि तुमच्याकडनं सुद्धा प्रयत्नाच्या अपेक्षा आहेत मित्रांनो. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे लक्षात घ्या की बाबा या परीक्षेची तयारी कशी करायची. तर मित्रांनो या इंडियन एअरफोर्स डे वरच तुमची मी तयारी चालू करतोय मित्रांनो. इंडियन एअरफोर्स डे वरच तयारी चालू करतोय मित्रांनो. इंडियन एअरफोर्स डे ची बघा मित्रांनो स्थापना 1932 ची. कळतं का बघा मित्रांनो 1932 ची 1932 ची. म्हणजे आता सोप्या भाषेत जर बोलायचं झालं मित्रांनो तर कुठल्याही मुलाला किंवा मित्रमैत्रिणीला अधिकारी जर व्हायचं असेल तर पहिली बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे लक्षात घ्या ऑब्झर्वेशन मित्रांनो. ऑब्झर्वेशन, आजूबाजूला जे चाललंय, आजूबाजूला जे घडतंय लक्षात घ्या ते खूप इम्पॉर्टंट आहे. मग तयारीतला पहिला मुद्दा सांगतोय तो म्हणजे ऑब्झर्वेशन. आता 1932 मध्ये मित्रांनो 1932 मध्ये जर इंडियन एअरफोर्स स्थापन झालं असेल तर मित्रांनो PSI, STI, ASOच्या तयारीचा हा भाग कसा होतो तो पहा मित्रांनो. 1932 ला जर चालू झालं असेल तर साहजिक आहे मित्रांनो त्या दरम्यान भारतावर जर कुणाचं राज्य होतं तर ते इंग्रजांचं होतं मित्रांनो. इंग्रजांचं होतं म्हणजे ऑटोमॅटिकली लक्षात घ्या हा हिस्ट्रीचा अभ्यास चालू झाला का. चालू झाला. लक्षात घ्या बघा आपण एकच साधा धागा पकडतोय. धागा काय हो, इंडियन एअरफोर्स डे मित्रांनो. इंडियन एअरफोर्स डे 91 मित्रांनो. 91वा लक्षात घ्या आपला तो वर्धमान दिन आहे मित्रांनो. आणि आता वर्धमान म्हटलं ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती असेल की बाबा एअरफोर्स म्हटलं की आपली सुद्धा थोडीशी उत्कंठा असते. आता एअरफोर्सवरनं पहिला अभ्यासाला आपण कुठे जाऊ शकतो, इंग्रजांकडे. किंवा जर भारतात एअरफोर्स डेची स्थापना झाली असेल तर मित्रांनो भारताचा व्हाईसरॉय कोण होता मित्रांनो, वेलिंग्टन होता. वेलिंग्टन होता. लक्षात घ्या त्या दरम्यान गांधीजी लक्षात घ्या सविनय कायदेभंग चळवळ करत होते. सविनय कायदेभंग चालू होती. लक्षात घ्या त्यावेळेस गांधीजी लक्षात घ्या पुणे जेलमध्ये होते. लक्षात घ्या पुणे जेलमध्ये होते आणि पुणे करार सुद्धा आहे. बघा कनेक्शन झालं. यस हे ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन का सांगतोय, जर तुम्हाला अराज्यपत्रित सेवेमध्ये लक्षात घ्या जर यशस्वी व्हायचं असेल तर जो पहिला मुद्दा सांगितला आहे, पहिला लॉजिक जे सांगितलं आहे ते ऑब्झर्वेशन. लक्षात घ्या एक न्यूज चॅनलचं हे बघा मित्रांनो टायटल आहे बघा, उघडा डोळे पहा जग. लक्षात घ्या उघडा डोळे पहा जग. यशस्वी कसं व्हायचं याची तयारी करायला युनिक सक्षम आहे मित्रांनो. पण तुमच्याकडनं जे अपेक्षा आहे ती पहिली गोष्ट जर काय असेल तर दॅट इज ऑब्झर्वेशन. लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट आहे मित्रांनो एअरफोर्स डे म्हटलं की बहुतेक करून तुम्हाला सगळ्यांना बघा एक भारतीय जांबाज आठवतो बघा मित्रांनो. भारतीय जांबाज सांगू शकाल, जो लक्षात घ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये घुसला होता, पडला, परत आला मित्रांनो आणि त्याच्या मिशा खूप फेमस झाल्या होत्या बघा. अभिनंदन नाव ऐकलं असं, अभिनंदन. मग मित्रांनो हे करत असताना ऑटोमॅटिकली लक्षात घ्या चालू घडामोडी सुद्धा होते का हो, तर तसं उत्तर आहे यस मित्रांनो चालू घडामोडी. बघा आता मित्रांनो
आपण तयारीबद्दल बोलतोय का हो? तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो, तयारी. आता पहिल्या तयारीमध्ये एक सब्जेक्ट आणला होता इंग्लिश आणला मित्रांनो, दुसरा सब्जेक्ट आणला तो करंट आणला मित्रांनो, करंट चालू घडामोडी मित्रांनो, करंट चालू घडामोडी. मग आता बघा अलीकडे भारत सरकारने काही विमानं विकत घेतलेली आहेत फॉरेन देशांकडनं, मग ते फ्रान्स मधनं असतील लक्षात घ्या किंवा इतर देशांकडनं. मग हा जो भाग आहे थोडस तुम्ही गुगल जरी केलं किंवा लक्षात घ्या पेपर जरी वाचला व्यवस्थित किंवा द युनिकच्या चालू घडामोडीचे लेक्चर देवा सरांचे जरी ऐकले तर मित्रांनो हा तुमचा अभ्यासाचा भाग होतो, लक्षात घ्या हा अभ्यासाचा भाग होतो. त्यामुळं लक्षात घ्या पहिली क्वालिटी रिपीट करतोय, लक्षात घ्या कंबाईन 2024च्या परीक्षेची तयारी जर करायची तर पहिली गरज कशाची? ऑब्झर्वेशन. लक्षात घ्या ऑब्झर्वेशन. थोडस लक्ष द्यायचं, मागे जायचं, चेक करायचं. मग कशा संबंधित? बा हिस्ट्री संबंधित आहे. मग सायन्सशी सुद्धा संबंध येणार मित्रांनो, विमान आलं म्हणजे सायन्सचा संबंध येणार, सायन्स अँड टेक मित्रांनो. मग आता तुम्ही ऐकला सर्व मिग एअरपोर्ट मिग विमान असतात, जॅग्वार असतात, लक्षात घ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. प्लस मित्रांनो एअरफोर्सला लागून अजून एक प्रश्न जो आयोगाने विचारला होता तो सुद्धा सांगतोय, भारतातील पहिली एअर कंपनी कुठली मित्रांनो? भारतातील पहिली विमान सेवा कंपनी असं आयोगाने विचारलेला होता. ह्याचं कनेक्शन कसं असतं ते चेक करा मित्रांनो. हा प्रश्न केव्हा विचारण्यात आला होता? हा PSI STIच्या पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. ज्या वर्षी टाटांनी एअर इंडिया कंपनी विकत घेतली त्याच वर्षी मित्रांनो, आता बघा एअर इंडिया कंपनी विकत कुठली घेतली? टाटाने. करंटचा विषय झाला आणि विचार करा आयोगाने प्रश्न त्यावर काय तयार केला होता की बाबा भारतातील पहिली विमान कंपनी कुठली? जी टाटांचीच होती. मग मित्रांनो कन्सेप्ट अशी लक्षात घ्या, परीक्षेच्या तयारीमध्ये लक्षात घ्या ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ऑब्झर्वेशन. आणि त्या ऑब्झर्वेशनचं कनेक्शन लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जर टाटा अलीकडे लक्षात घ्या जर एअर इंडिया विकत घेत असतील तर साहजिक आहे भारताची एअरफोर्स कंपनी कुठली, एअरोप्लेन कंपनी कुठली, ह्या बेसवर लक्षात घ्या आपल्याला तयारी करावी लागते मित्रांनो, या बेसवर आपल्याला तयारी करावी लागते मित्रांनो. क्लिअर होतंय? येस. मग आता पहिली गोष्ट काय असेल तर मित्रांनो ऑब्झर्वेशन. आणि मित्रांनो या परीक्षेला जर तुम्हाला थ्रू व्हायचं असेल तर मित्रांनो ऑक्टोबरची बॅच ही बेस्ट बॅच असेल मित्रांनो, ऑक्टोबरची बॅच ही बेस्ट बॅच असेल. का बरं? तर मित्रांनो साधारण लक्षात घ्या ताजी गोष्ट आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. लक्षात घ्या या महिन्यात आपला अभ्यासक्रम चालू होतो, लक्षात घ्या, आणि तुमचा अभ्यास पूर्ण होता लक्षात घ्या परीक्षा उजळते मित्रांनो, परीक्षा उजळते. मग सरांनी आणि इतर शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जर लागलं तर लक्षात घ्या आपल्याला ती परीक्षा खूप इझी जाऊ शकते मित्रांनो. आता थोडंसं तयारीविषयी इन डिटेल बोलायच्या आधी मित्रांनो युनिक बद्दल सुद्धा थोडंसं बोलूयात मित्रांनो. युनिक का? आता मित्रांनो आपली जी बॅच आहे लक्षात घ्या त्या बॅचची एक विशेषता सांगू शकतोय, ती म्हणजे पहिली गोष्ट आहे ऑनलाईन मित्रांनो, जे तुम्ही सध्या बघताय लक्षात घ्या, जे बघताय ऑनलाईन मित्रांनो, ऑनलाईन ही लक्षात घ्या आपल्या युनिकच्या प्लॅटफॉर्मवर दिसेल मित्रांनो, ऑनलाईन मित्रांनो. त्यानंतर येते मित्रांनो ऑफलाईन. आता माझ्या समोर जे विद्यार्थी बसलेले आहेत ते मित्रांनो ऑफलाईन बॅच संचेतीच्या ग्रुपवर असते, संचेतीच्या ब्रँचवर असते मित्रांनो. आणि तिसरं लक्षात घ्या आपण नवीन थोडंसं हे करतोय ते म्हणजे रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो, रेकॉर्डेड मिळून जाईल, लक्षात घ्या रेकॉर्डेड मिळून जाईल मित्रांनो. आता मराठी माध्यमाची बॅच असेल का हो? तर उत्तर आहे यस मित्रांनो, पूर्ण मराठी माध्यमाची बॅच असेल, लक्षात घ्या. ऑफलाईनचं आणि लक्षात घ्या ऑनलाईनचा जो वेळ असेल तो असेल सकाळी 10 ते 1, लक्षात घ्या सकाळी 10 ते 1, लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडासा वेळ वाढू शकतो, लक्षात घ्या थोडासा वेळ वाढू शकतो. सुरुवाती 9 ऑक्टोबर पासून होती मित्रांनो, सुरुवाती 9 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून होत आहे, लक्षात घ्या. आणि सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत मित्रांनो, सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत लक्षात घ्या ते सगळेच्या सगळे 8 दिवसाचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही फ्री बघू शकता. एक ऑफलाईन पुण्यात असाल तर लक्षात घ्या संचेतीच्या ब्रांचला या. नंबर 2 लक्षात घ्या तुम्हाला जर ऑनलाईन बघायचे असतील तर लक्षात घ्या द युनिक ऍपवर जाऊन बघू शकता मित्रांनो. आणि त्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला काहीही चौकशी असेल मित्रांनो, ऍडमिशनच्या संदर्भात असेल, ऍपच्या संदर्भात असेल, ऑनलाईनच्या संदर्भात असेल, लक्षात घ्या फी स्ट्रक्चर बद्दल असेल मित्रांनो, इतर माहिती संदर्भात तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो. 8929920917 हा नंबर सेव्ह करून ठेवा मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये, द युनिक अकॅडमीच्या नंबरनी सेव्ह करून ठेवा कुठल्याही संदर्भात मित्रांनो. मग तुमच्या पेपर संदर्भातलं असतील, लक्षात घ्या क्वेरीज असतील, किंवा लक्षात घ्या फॉर्म भरण्याच्या काही क्वेरीज असतील मित्रांनो, किंवा क्लास संदर्भातल्या क्वेरीज असतील, लक्षात घ्या फी स्ट्रक्चर संदर्भातल्या क्वेरीज असतील, किंवा लक्षात घ्या ऑनलाईनवर कसं बघायचं, किंवा काही टेक्निकल इश्यू वगैरे असेल, लक्षात घ्या ऍपवर
तर तो मित्रांनो या फोनवरनं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. मी परत एकदा रिपीट करतोय मित्रांनो, ऑक्टोबरची बॅच ही 9 ऑक्टोबरपासून उद्यापासून स्टार्ट होतीये मित्रांनो, उद्यापासून स्टार्ट होतीये. आणि उद्या आपलं जे लेक्चर असेल ते हिस्ट्रीचं असेल. लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा असेल. 10:15 बरोबर ही बॅच स्टार्ट होईल मित्रांनो, 10:15 ही स्टार्ट होईल मित्रांनो. ही इंटिग्रेटेड बॅच आहे. परत एकदा रिपीट करतोय, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे आणि रेकॉर्डेड आहे. म्हणजे काय, आता जे आपल्याकडे वर्किंग क्लास आहे मित्रांनो, जे मित्रांनो बरेचसे आपले जे मित्रमैत्रिणी ते जॉब वगैरेला जातात. लक्षात घ्या, मग जॉबला जाणारे जे बांधव आहेत लक्षात घ्या, त्यांच्यासाठी जे लक्षात घ्या घरकाम करतात, ज्या गृहिणी आहेत मित्रांनो, गृहिणी आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो आपण रेकॉर्डेड लेक्चरचं कन्सेप्ट स्टार्ट केलेली आहे. लक्षात घ्या, रेकॉर्डेड मित्रांनो, रेकॉर्डेड प्युअर नवीन असेल. लक्षात घ्या, अपग्रेडेड असतं. लक्षात घ्या, अपडेटेड असतं. लक्षात घ्या. आणि एक फॅक्ट अशी आहे की बाबा हे जरी तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर जरी बघत असाल तर तुम्ही ते शिकवणारे जे शिक्षक आहेत, हिस्ट्रीचे असतील, पॉलिटिचे असतील, सायन्सचे मॅम असतील, लक्षात घ्या हे तुम्हाला मोबाईल फोनवर लक्षात घ्या अवेलेबल असतात. तुम्ही फक्त ते वेळ घेतलात आणि त्याप्रमाणे जर कॉल केलात तर ते तुम्हाला भेटून जातील आणि 1 to 1 मार्गदर्शन होतं. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या, रेकॉर्डिंग बॅचची स्पेशालिटी असेल की बाबा तुम्ही बघाल आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, लक्षात घ्या, तुम्हाला काही विचारायचं असेल तर लक्षात घ्या त्या विषयाचे सर, शिक्षक, शिक्षिका अवेलेबल असतात. हे म्हणजे नुसतं रेकॉर्डिंग केलं, ऐकलं, तुम्हाला काय क्वेरीज आहेत तर त्या क्वेरीजला उत्तर बितर आम्ही देतो. लक्षात घ्या, आम्ही देतो. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या, ते शिक्षक त्या वेळेप्रमाणे हजर असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जर कधी त्या शिक्षकांना, आता रेकॉर्डेड कोण बघतं मित्रांनो, जे पुण्याच्या परगावी आहेत, लक्षात घ्या, जे जॉबला आहेत, लक्षात घ्या, किंवा ज्या गृहिणी आहेत मित्रांनो, ज्या भगिनी आहेत, लक्षात घ्या, त्यांच्यासाठी. मग त्यांच्यासाठी लक्षात घ्या, सोमवार टू शनिवार आपल्याकडे संचेती ब्रांचला दर दिवशी एक विषयाचे शिक्षक हे अवेलेबल असतात. मग त्यांचा मोबाईल नंबर तुमच्याशी शेअर केला जातो, तुमच्या जे काही क्वेरीज असतील त्या कव्हर केल्या जातात. लक्षात घ्या. आणि इव्हन मित्रांनो जे ऑनलाईन वर असतात, लक्षात घ्या, तुम्ही ऑनलाईन सुद्धा प्रश्न विचारू शकता लेक्चर चालू असताना. आणि मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं लगेचच्या लगेच, लक्षात घ्या, उत्तर दिलं जातं. तुमच्या प्रश्नाचं लगेचच्या लगेच निराकरण केलं जातं. ही स्पेशालिटी फक्त युनिकच्या ऍपवर भेटते मित्रांनो. म्हणजे युनिकचं ऍप हे डाउनलोड केलं तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला, लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर, जुने क्वेश्चन पेपर ऑलरेडी अवेलेबल आहेत. लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो जे युनिकच्या काही स्पेशालिटीज असतात त्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील. लक्षात घ्या. परत एकदा रिपीट करतोय, या संदर्भात जर काय माहिती असेल तर मित्रांनो हा नंबर 8929920917 हा सेव्ह करून ठेवा. त्या ऍप बद्दल काही प्रश्न असतील तर हे होऊ शकतं. हा ऍप, हे चिन्ह हे डोक्यात ठेवा. आपल्या प्ले स्टोर वरनं हे डाउनलोड करा मित्रांनो, प्ले स्टोर वरनं डाउनलोड करा. आणि त्याच्यात काय क्वेरीज बिरीज झाल्या तर मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन करायला आमची टीम सक्षम आहे मित्रांनो. आणि रेकॉर्डेड बॅचच्या स्पेशालिटी मी रिपीट करतोय मित्रांनो, नुसतं रेकॉर्डिंग देऊन आम्ही मोकळं होत नाही. लक्षात घ्या, नुसतं रेकॉर्डिंग देऊन आम्ही मोकळं होत नाही. तुमच्या क्वेरीजसाठी, लक्षात घ्या, आम्ही तत्पर आहोत क्वेरीजसाठी. प्लस मित्रांनो परीक्षेबाबत आम्ही मार्गदर्शन करतोच, इंटरव्ह्यू बाबत आम्ही मार्गदर्शन करतो. प्लस मित्रांनो तुमच्या अधिकारी होईपर्यंत आम्ही सतत आहोत तुमच्याबरोबर. त्यामुळं रेकॉर्डेड लेक्चर्स आणि हे ऍप आहे मित्रांनो, स्पेसिफिकली भगिनींनी याची जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी एक विनंती असेल मित्रांनो. नेक्स्ट जे आहे ते मित्रांनो ऑफलाईन लेक्चर. मित्रांनो ऑफलाईन लेक्चर जसं मी आता घेतोय, लक्षात घ्या, ऑफलाईन लेक्चर संचेती हॉस्पिटल मित्रांनो, संचेती हॉस्पिटल म्हणजे जर लँडमार्क आहे पुण्यातला तो म्हणजे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर म्हटलं जातं मित्रांनो. आणि ते जर कुठं असेल मित्रांनो, ते जर कुठं असेल, लक्षात घ्या, मिटकॉन बिल्डिंग शिवाजीनगर पुणे. मी परत एकदा रिपीट करतोय मित्रांनो आपण जी बॅच बघतोय ती आहे ऑक्टोबरची. लक्षात घ्या, ही आहे ऑक्टोबरची आणि आम्ही ती तयारी करतोय. लक्षात घ्या, आम्ही ती तुमच्याकडनं ती तयारी करून घेण्यासाठीची आहे. लक्षात घ्या, 2024च्या परीक्षेची तयारी असेल, यामध्ये प्री येतं, यामध्ये मेन्स येतं आणि यामध्ये इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी होते मित्रांनो. तिन्हीची तयारी होते मित्रांनो. त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात घ्या, ऑफलाईन जर करायची असेल, ऑफलाईनची बॅच जर करायची असेल तर ती आहे, लक्षात घ्या, मराठी माध्यमातली बॅच आहे. शिवाजीनगर मिटकॉनच्या शेजारच्या संचेती बिल्डिंग मध्ये ती ब्रांच आहे. लक्षात घ्या, वेळ 10 ते 1 असेल मित्रांनो, वेळ 10 ते 1 असेल.
आणि 9 ऑक्टोबर 2023 पासूनची म्हणजेच उद्यापासूनची बॅच स्टार्ट होत आहे मित्रांनो. 2024च्या तयारीसाठी उद्यापासूनची ही बॅच असेल मित्रांनो. आणि रिपीट करतोय मित्रांनो, म्हणजे काही क्वेरीज असतील लक्षात घ्या, फीस संदर्भात असतील लक्षात घ्या, फीसच्या स्ट्रक्चर बद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल लक्षात घ्या, त्यानंतर ऍप बद्दल काय प्रॉब्लेम असेल, ऍप बद्दल काय माहिती करून घ्यायची असेल, युनिकच्या लक्षात घ्या विविध योजनांची माहिती करून घ्यायची असेल तर कृपया या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. 8929920917. ओके. त्यानंतर रेकॉर्डेड बॅच बघायचं असेल लक्षात घ्या, मी परत एकदा रिपीट करतोय, रेकॉर्डेड बॅच ही स्पेसिफिकली गृहिणींना फायदा होऊ शकतं, जॉब वर्किंग वाल्यांना फायदा होऊ शकेल लक्षात घ्या, जे वर्किंग क्लास आहे त्यांच्यासाठी फायदा होऊ शकतो. आणि रेकॉर्डेड बॅचची एक स्पेशालिटी सांगतोय लक्षात घ्या, 9 महिन्यांसाठी मित्रांनो बॅच आपली असते 6 महिन्यांसाठी, तुम्ही 9 महिनेपर्यंत मित्रांनो त्या बॅचच्या रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता मित्रांनो. याला दुसऱ्या ऍप प्रमाणे लक्षात घ्या व्ह्यूजचं बंधन नाही आहे मित्रांनो, व्ह्यूजचं बंधन नाहीये. 9 महिन्यापर्यंत ती बॅच अवेलेबल असते मित्रांनो. म्हणजे समजा एखाद्याचं जर मिस झालं असेल, एखादं लेक्चर मिस जर झालं असेल लक्षात घ्या, तर ते मिस तुम्ही लेक्चर बघू शकता मित्रांनो, ते बघू शकता. म्हणजे तुमचं कुठलंही लेक्चर मिस होणार नाहीये. आणि समजा एखादा घटक असेल, कुठल्याही विषयाचा घ्या, हिस्ट्रीचा घ्या, पॉलिटिचा घ्या, सायन्सचा घ्या मित्रांनो, तो जर विषय रिवाइज मारायचा असेल लक्षात घ्या, परत एकदा ऐकायचा असेल, परत ऐकून लक्षात घ्या परफेक्ट करायचं असेल तर ऍप इज बेस्ट ऑप्शन. ऍप इज बेस्ट ऑप्शन. आणि आमच्या ऍपमध्ये लक्षात घ्या सगळं लेटेस्ट ही गोष्ट असते लक्षात घ्या. म्हणजे एकदाच रेकॉर्डिंग करून हे केलेलं आहे का नाहीये. आणि या ऍपमधनं तुम्ही त्या शिक्षकांशी डायरेक्टली संवाद साधू शकता. त्यामुळं हा जो ऍप आहे मित्रांनो प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घ्या मित्रांनो. नेक्स्ट ऑफलाईन लेक्चर बद्दल बोलतोय की बाबा दररोज एक विषयाचं लेक्चर असतं मित्रांनो, दररोज एक विषयाचं लेक्चर असतं. 10 ते 1 आपली वेळ आहे मित्रांनो, दररोज एक विषयाचं लेक्चर असतं, 10 ते 1 आपली वेळ असेल मित्रांनो. आणि आपण लक्षात घ्या सगळेच्या सगळे जे विषय ते कव्हर करून घेतो मित्रांनो, सगळेच्या सगळे विषय आपण कव्हर करून घेतो मित्रांनो. आणि दररोज एक विषयाचा असल्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला रोज त्या सब्जेक्टचे जे टीचर आहेत, शिक्षक आहेत ते भेटत जातील लक्षात घ्या. आणि तुमच्या काय क्वेरीज असतील, तुमच्या काय शंका असतील त्याचं लगेचच्या लगेच समाधान होतं मित्रांनो, इथल्या इथं लक्षात घ्या. म्हणजे समजा आता मी जर उदाहरणार्थ 1857चा उठाव जर शिकवला मित्रांनो आणि एखादी क्वेरी असेल लक्षात घ्या, तर तिथल्या तिथं लक्षात घ्या क्वेरीचं समाधान होऊन जाईल मित्रांनो. त्यामुळे ऑफलाईनसाठी लँडमार्क असेल लक्षात घ्या संचेती हॉस्पिटल मित्रांनो, लँडमार्क असेल संचेती हॉस्पिटल, एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट आहे मित्रांनो, डायग्नोली ऑपोजिट आहे मित्रांनो. आणि मिटकॉनच्या बिल्डिंगच्या शेजारी मित्रांनो. मित्रांनो हा आहे आमचा PSIचा रिझल्ट लक्षात घ्या, हा आहे आमचा PSIचा रिझल्ट मित्रांनो 2020चा. हे चेक करू शकता मित्रांनो, हे चेक करू शकता मित्रांनो. 250+ विद्यार्थी आहेत लक्षात घ्या, 250+ विद्यार्थी आहेत मित्रांनो. याची स्पेशालिटी काय आहे मित्रांनो, आम्ही प्रीचा अभ्यास त्यांच्याकडनं करून घेतो, मेन्स करून घेतो मित्रांनो, ॲज वेल ॲज लक्षात घ्या इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करून घेतो मित्रांनो. तिन्हीच्या तिन्ही तयारी केली जाते लक्षात घ्या. बऱ्याचशा वेळा मार्गदर्शन केलं जाते मित्रांनो. आणि या रिझल्ट हा तुम्हाला कळू शकतो की बा युनिकची क्वालिटी काय आहे ते मित्रांनो. त्यानंतर येतं मित्रांनो हे आमचे मागच्या वर्षीचे 2020चे यशस्वी स्टुडंट आहेत मित्रांनो, हे सगळे मित्रांनो. यांचा सत्कार होतो, यांचा अनुभव कथन असतं लक्षात घ्या. आणि यांपैकी बरेचसे विद्यार्थी लक्षात घ्या आपल्या या मिटकॉनच्या बिल्डिंगमध्ये येतात, त्यांचा अनुभव शेअर करतात, त्यांपासून सुद्धा आपल्याला बरीचशी प्रेरणा मिळते मित्रांनो. हे सुद्धा साधारण लक्षात घ्या एक दर लेक्चरच्या नंतर साधारण 1 महिन्यात 1.5 महिन्यामध्ये ते विद्यार्थी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात मित्रांनो. हे आमचा रिझल्ट झाला मित्रांनो. आता थोडंसं लक्षात घ्या जो आपला महत्वाचा मुद्दा आहे त्याकडे येऊयात मित्रांनो. परीक्षेची तयारी मित्रांनो, परीक्षेची तयारी 2024 मित्रांनो, 2024 परीक्षेची तयारी मित्रांनो. जमतंय? पहिल्या काही पोस्ट बघूयात मित्रांनो. ज्या गावाला जायचंय ना त्या गावाची माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. पहिलं आहे लक्षात घ्या ग्रुप बी, बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी मित्रांनो, ब आणि क लक्षात घ्या, ब आणि क. ग्रुप बी मध्ये लक्षात घ्या PSI आहे त्या लक्षात घ्या, खाकी मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बघा त्याच्याकडे ओढा जास्त असतो मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ह्याच्याकडे ओढा जास्त असतो मित्रांनो. इथंच एक गोष्ट क्लिअर करतोय की बाबा ह्यालाच मित्रांनो याच एका पोस्टला मित्रांनो तुम्हाला फिजिकल आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा आहे लक्षात घ्या, इंटरव्ह्यू सुद्धा आहे लक्षात घ्या याच पोस्टला मित्रांनो, PSIच्या पोस्टला लक्षात घ्या. दुसरी जी पोस्ट आहे ती म्हणजे ST आहे मित्रांनो, राज्य कर निरीक्षक मित्रांनो, राज्य कर निरीक्षक मित्रांनो. तिसरी जी पोस्ट येते ती आहे म्हणजे लक्षात घ्या ASO मित्रांनो, सहाय्यक कक्ष अधिकारी. मंत्रालयाला पोस्टिंग असतं मुंबईत मित्रांनो, मंत्रालयात पोस्टिंग असतं मुंबई मित्रांनो. त्यानंतर सब रजिस्ट्रार मित्रांनो, दुय्यम निबंधक श्रेणी मित्रांनो. मित्रांनो या
दुय्यम निबंधक श्रेणीचा म्हणजे सब रजिस्ट्रारचा काल एक पेपर झालेला आहे बघा, मेन्सचा. काल एक पेपर झालेला आहे मेन्सचा. आता मित्रांनो, या पेपर झाल्यानंतर आपण सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण अवेलेबल करून देतो मित्रांनो. तुम्ही हे जर युट्यूबवर बघत असाल तर लक्षात घ्या, युनिकच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला या सब रजिस्ट्रारच्या मेन्सच्या परीक्षेचे उत्तर भेटतील मित्रांनो. प्लस आपण याची PDF फाईल सुद्धा विद्यार्थ्यांना पोहोचवतो. PDF फाईल सुद्धा विद्यार्थ्यांना देतो. आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आपण प्रत्येक परीक्षेच्या नंतर, मग ती प्री असेल किंवा मेन्स असेल, तर त्या विषयाचे शिक्षक त्या प्रश्नांची चर्चा मित्रांनो, त्याचं विश्लेषण वर्गात करतात मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला एक फायदा झाला पाहिजे की बाबा ट्रेंड काय चाललाय, प्रश्न विचारण्याची पद्धत काय लक्षात घ्या, आणि प्रश्न लक्षात घ्या, कुठे ट्विस्ट करण्यात आले लक्षात घ्या. हे सगळंच्या सगळं ट्रेनिंग ऑलरेडी इथं मिळतं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो मुद्रांक निरीक्षक आहे मित्रांनो, इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प. इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प ह्या पोस्ट आहेत मित्रांनो. एकूण पोस्ट 10 आहेत मित्रांनो. एकूण पोस्ट 10 आहेत. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या, एकूण पोस्ट 10 आहेत. प्री कॉमन आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर टॅक्स असिस्टंट आहेत, त्याचे सुद्धा रिझल्ट या लागलेले बघा मित्रांनो, त्याचे सुद्धा रिझल्ट या लागलेले आहेत मित्रांनो सध्या. त्यानंतर ESI मित्रांनो, दुय्यम निरीक्षक राज उत्पादन शुल्क मित्रांनो, एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे, एक्साइज सब इन्स्पेक्टर मित्रांनो. त्यानंतर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे मित्रांनो, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक मित्रांनो. त्यानंतर येतं क्लर्क मित्रांनो, टंकलेखक, क्लर्क आणि टायपिस्ट मित्रांनो. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट आहे मित्रांनो, टेक्निकल असिस्टंट विमा संचालनालयामध्ये असिस्टंट आणि डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स. ही सगळीची सगळी 10 पदं आहेत. मी एकदा रिपीट करतोय, लक्षात घ्या, या 10 पदांसाठी आपण प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी करतो. इंटरव्ह्यू फक्त लक्षात घ्या PSI साठी असतो आणि फिजिकल असतो, लक्षात घ्या. आपण इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करून घेतोय मित्रांनो. परत एकदा रिपीट करतोय, या परीक्षा झाल्यानंतर, या परीक्षा मग पूर्व असतील, मेन्स असतील, याचं सुद्धा वर्गात चर्चा होते मित्रांनो. या परीक्षांची सुद्धा वर्गात चर्चा होते मित्रांनो. क्लिअर आहे. हे झाले पोस्ट मित्रांनो. ग्रुप B हे पोस्ट आहेत मित्रांनो, ग्रुप B. आणि मित्रांनो हे ग्रुप C आहेत मित्रांनो. ह्या सगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो. एकूण नंबर ऑफ पोस्ट 10 मित्रांनो. एकूण नंबर ऑफ पोस्ट 10 मित्रांनो. क्लिअर आहे. नेक्स्ट मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप मित्रांनो. आजचा आपला टायटलच आहे बघा मित्रांनो, 2024च्या परीक्षेची तयारी मित्रांनो. 2024च्या परीक्षेची तयारी. आता ज्या गावाला जायचं आहे, लक्षात घ्या, ज्या गावाला जायचं आहे ना, तर साहजिक आहे त्या गावची सगळी इत्थंभूत माहिती असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या, गरजेचं आहे. पहिलं आपण काम केलं ते म्हणजे लक्षात घ्या की बाबा टोटल नंबर ऑफ जागा बघितल्या, 10 टोटल नंबर ऑफ पोस्ट बघितल्या, 10 पोस्ट आहेत, लक्षात घ्या. प्री आणि मेन सगळ्यांनाच आहे, प्री आणि मेन सगळ्यांना लक्षात घ्या. इंटरव्ह्यू आणि फिजिकल PSI साठी आहे मित्रांनो. आता मित्रांनो प्रीचा जो पेपर असतो मित्रांनो, प्रीचा जो पेपर आहे लक्षात घ्या, ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो, जी 2024 ला होणार आहे, जो 2024 ला होणार आहे, त्याचे गुण असतात 100 मित्रांनो. त्याचे गुण असतात 100 प्रश्न आहेत मित्रांनो, 100 प्रश्न आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला जो कालावधी आहे तो कालावधी आहे 60 मिनिट. तो कालावधी आहे तो 60 मिनिट आहे, 1 तास आहे, लक्षात घ्या, 1 तास. आता बघा मित्रांनो 100 प्रश्न आहेत, 60 मिनिट आहेत. आणि मित्रांनो नेगेटिव्ह मार्क सिस्टम आहे, लक्षात घ्या, नेगेटिव्ह मार्क सिस्टम आहे. मग मित्रांनो हे कसं क्रॅक करायचं ह्याची पूर्ण ट्रेनिंग आपल्याकडे घेतली जाते मित्रांनो. आपल्याकडे प्रत्येक घटक झाल्यावर, प्रत्येक घटक मग कुठल्याही विषयाचा घ्या, इकॉनॉमिक्सचा घ्या, पॉलिटिक्सचा घ्या, इंग्लिशचा घ्या, मराठीचा घ्या, सायन्सचा घ्या, प्रत्येक घटक झाल्यावर आपल्याकडे एक टेस्ट असते. प्रत्येक घटक झाल्यावर आपल्याकडे एक टेस्ट असते. आणि ते टेस्ट लक्षात घ्या तुमच्या सगळ्याच गोष्टी चेक करतं की बा विषय किती कळालेला आहे, लक्षात घ्या, आकलन किती झालेलं आहे, वेळ पुरतो का नाही. आणि ते झाल्यानंतर मित्रांनो इव्हन आम्ही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचं आम्ही विश्लेषण करतो मित्रांनो. त्यामुळे तर प्रॅक्टिस करून घेतली जाते का हो, तर उत्तर आहे यस मित्रांनो. मेन्स मित्रांनो 400 गुणांचे, मेन्स 400 गुणांचे. सध्या बऱ्याचशा मेन्स चाललेल्या आहेत बघा मित्रांनो. आणि युनिक सगळ्या मेन्सच्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नपत्रिका पुरवत आहे, लक्षात घ्या. की बाबा प्रॅक्टिस टेस्ट आपण देतो मित्रांनो, प्रॅक्टिस टेस्ट देतो, ऑनलाईन देतोय, लक्षात घ्या, ऑनलाईन देतोय मित्रांनो. आता एक गोष्ट मी बघाशीच वेगळी सांगितलेली होती, ती म्हणजे काय हो, PSI साठी मात्र लक्षात घ्या शारीरिक चाचणी आहे मित्रांनो. PSI साठी शारीरिक चाचणी आहे. आणि मुलाखत 40 मार्कांची आहे मित्रांनो, मुलाखत 40 मार्कांची आहे. हा आहे स्वरूप मित्रांनो. पहिली गोष्ट आहे ही क्लिअर होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, हे होणं गरजेचं आहे. हे जर कळालं नाही तर पुढचं कळणार नाही, ही सुद्धा एक फॅक्ट आहे. ज्या गावाला जायचं आहे त्या गावची माहिती असणं आवश्यक आहे. प्री 100 मित्रांनो, तास 1 आहेत. नेगेटिव्ह सिस्टम आहे, मी रिपीट करतोय, नेगेटिव्ह सिस्टम आहे मित्रांनो.
आणि पेपर जो ट्रेंड असतो त्याप्रमाणे मित्रांनो आपण क्लास घेतो मित्रांनो. स्पेसिफिकली तुम्ही जर 30 एप्रिल 2023चा जर प्रीचा पेपर बघितला जो परवा झाला मित्रांनो, म्हणजे या वर्षीचा जो प्रीचा पेपर झाला एप्रिल महिन्यात 30 एप्रिलला, तर त्यामध्ये लक्षात घ्या बुद्धिमापन गणिताला बहुतेक प्रश्न वाढतील याप्रमाणे आपण तयारी करून घेतलेली होती मित्रांनो, तयारी करून घेतलेली होती. पेपर पॅटर्न कसा असतो त्याप्रमाणे प्रश्न विचारण्याच्या पद्धतीप्रमाणे आपले क्वेश्चन पेपर्स असतात मित्रांनो, आणि त्याप्रमाणे आपण शिकवतो मित्रांनो, त्याप्रमाणे आपण शिकवतो. बरेचसे चेंजेस त्याच्यात होतात का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. नेक्स्ट याच्याकडे जो आहे मित्रांनो विषय आता मात्र इम्पॉर्टंट आहे. मी सुरुवातच तुम्हाला एका महत्वाच्या गोष्टीने केली होती, ऑब्झर्वेशन एअरफोर्स डे पासून सुरुवात केलेली होती. आपल्याला टेक ऑफ करायचं आहे. टेक ऑफ करायचं असेल तर मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला ज्या विषयांचे पेपर द्यायचे, ज्या विषयांची तयारी करायची ते विषय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. सुरुवात करूयात 1 बाय 1 मित्रांनो, सुरुवात करूयात 1 बाय 1. आणि ऑब्झर्वेशन कसं असतं त्याबद्दल थोडंसं बोलतोय. तयारी करत असताना लक्षात घ्या पूर्ण तयारी करणं घेणं गरजेचं आहे मित्रांनो. जो पहिला विषय आहे मित्रांनो, पहिला विषय आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा. आता या विषयाबद्दल बोलायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्या होत्या एअरफोर्स डेच्या. एअरफोर्स डे ऍक्च्युली लक्षात घ्या सर बोलतायत त्या आजचं बोलतायत, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेच्या भाषेत जर झालं तर ते करंट झालं मित्रांनो, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो मित्रांनो. पण एक फॅक्ट आहे लक्षात घ्या, एअरफोर्स डेच्या प्रमाणे लक्षात घ्या ह्याचा सुद्धा संबंध येतो का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास मी मगाशी जसं म्हटलं लक्षात घ्या की बाबा 1932 साली चालू झालेलं आहे एअरफोर्स मित्रांनो. वेलिंग्टन व्हाईसरॉय असताना स्टार्ट झालेलं आहे आणि त्या दरम्यान मित्रांनो गांधीजी एरोडा जेलमध्ये होते सविनय कायदेभंगाच्या संदर्भात. कळतं का बघा. म्हणजे पहिला जो आपला विषय आहे तो आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा. आपली जी बॅच सुरुवात होती मित्रांनो 9 ऑक्टोबर रोजी, आपली जी बॅच सुरुवात होती 9 ऑक्टोबर रोजी ती याच विषयांनी सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या याच विषयाने सुरुवात होणार आहे. उद्या 10:10 वाजता आपलं लेक्चर स्टार्ट होईल मित्रांनो. आता आधुनिक भारताचा इतिहास आहे मित्रांनो आणि विशेषतः महाराष्ट्राचा. मग या विषयाची पूर्ण आपण तयारी करून घेतो मित्रांनो. प्लस याचे नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातात का, तर त्याचं उत्तर आहे यस. साधारण लक्षात घ्या 1757 ते 1947 आपला हा सब्जेक्ट असेल. लक्षात घ्या 1 मे 1960 पर्यंत हा विषय फॉरवर्ड होतो मित्रांनो. आणि बऱ्याचशा वेळा मित्रांनो ह्याचे जे प्रश्न असतात मित्रांनो ते चालू घडामोडीला अनुसरून असतात का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. एखादा दुसरा प्रश्न त्याला संबंधित असतो मित्रांनो. हा झाला आपला पहिला घटक. साधारण सध्या याला मित्रांनो 10 मार्क आहेत प्री साठी मित्रांनो, 10 मार्क आहेत प्री साठी मित्रांनो. इन डिटेल आपण उद्या बोलूयात, इन डिटेल आपण उद्या बोलूयात मित्रांनो. दुसरा जो टॉपिक आहे मित्रांनो तो आहे अर्थशास्त्र मित्रांनो. अर्थशास्त्र इकॉनॉमी मित्रांनो, इकॉनॉमी अर्थशास्त्र आपल्याकडे लक्षात घ्या संतोष आदाटे सर शिकवतात, जे साधारण एक 14-15 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेतला मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतला. अर्थशास्त्र मित्रांनो ह्याचा सुद्धा संबंध चालू घडामोडीशी येतो का, तर जो उत्तर यस. इन डिटेल त्याच्याबद्दल स्वतः सर संतोष सर सांगतील मित्रांनो. तिसरा जो घटक आहे तो आहे लक्षात घ्या राज्यशास्त्र मित्रांनो. राज्यशास्त्र हे आपल्याकडे 2 शिक्षक घेतील मित्रांनो, एक दत्तात्रय कुलकर्णी सर घेतील आणि प्रमोद पाटील सर घेतील. दोघांनाही लक्षात घ्या 10+ इयर्सचा अनुभव आहे मित्रांनो, 10+ अनुभव आहे मित्रांनो. त्यानंतर येतं भूगोल मित्रांनो. शिवाजी पवार सर हा विषय घेतील मित्रांनो, शिवाजी पवार सर हा विषय घेतील मित्रांनो भूगोल. त्यानंतर चालू घडामोडी मित्रांनो आपल्याकडे देवा सरांचे लेक्चर्स असतात मित्रांनो, जे प्रसिद्ध आहेत मित्रांनो. त्यांचे गेस्ट लेक्चर सुद्धा असतात मित्रांनो, त्यांच्या पुस्तकासंदर्भात ती चर्चा करतात मित्रांनो. चालू घडामोडी. त्यानंतर येतं सामान्य विज्ञान, सोनाली भुसारे मॅडम घेतील मित्रांनो सामान्य विज्ञान. त्यानंतर अंकगणित आहे आणि बुद्धिमापन चाचणी मित्रांनो. अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी हे विषय बहुतेक बऱ्याचशा जणांच्या अडचणीचे असतात, स्पेसिफिकली सायन्स. त्यानंतर अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि इंग्लिश मित्रांनो, बरोबर आहे. ह्याची विशेष तयारी आपण करून घेतो मित्रांनो. मी रिपीट करतो, ह्याची विशेष तयारी करून घेतो. अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी गोविंद हिबारे सर आणि संतोष जगदाळे सर हे सॉल्व्ह करून घेतील मित्रांनो तुमच्याकडनं. ह्याच्यावर विशेष लक्ष दिलं जातं. सायन्सवरही विशेष लक्ष दिलं जातं मित्रांनो. त्यानंतर मराठी विषय निलेश देशपांडे सर घेतील आणि इंग्लिश मित्रांनो, जो बऱ्याचशा जणांच्या अडचणीचा असतो लक्षात घ्या. ह्याच्यावर जास्त काम करून घेतील ते संतोष जाधव सर. हसत खेळत हे लक्षात घ्या काम करून घेतील इंग्लिशसाठी संतोष जाधव सर मित्रांनो. हे झाले विषय मित्रांनो. आता विषय चेक करा, टोटल नंबर्स किती होतात बघा मित्रांनो. किती विषय आहेत मित्रांनो, टोटल किती झाले मित्रांनो,
10 झाले, लक्षात घ्या. हे मेन साठी असतात, लक्षात घ्या. बाकी सगळे प्री साठी आहेत. आता कन्सेप्ट अशी आहे, लक्षात घ्या, की बाबा 30 एप्रिल पासून थोडेसे बदल झालेले आहेत. 30 एप्रिलच्या पेपरपासून थोडेसे बदल झालेले आहेत. एक साधा बदल सांगतोय आणि पुढे निघतोय मित्रांनो. तो म्हणजे 30 एप्रिल 2023च्या आधी हिस्ट्री हे 14 मार्कांसाठी असायचं. आधुनिक भारताचा इतिहास हा 14 मार्कांसाठी असायचा. पण 30 एप्रिलला मात्र तो डायरेक्टली 10 मार्कांवर आलेला आहे. 10 मार्कांवर तो बदल झालेला आहे. आणि मित्रांनो यांच्यामध्ये मार्क्स वाढलेले आहेत, लक्षात घ्या. अंकगणित आणि बुद्धिमापन हे आपण ऑलरेडी आधी प्रिडिक्ट केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आपण तशा प्रश्नपत्रिका 100 प्रश्नपत्रिका म्हणजे 100 मार्कांच्या प्रश्नपत्रिका आपण तशा प्रोव्हाइड केलेल्या होत्या. म्हणजे जे चेंजेस असतात, जे बदल आहेत, लक्षात घ्या, या बदलाप्रमाणे युनिक सुद्धा बदलतं, लक्षात घ्या. पॅटर्न प्रमाणे बदलतं आणि त्याप्रमाणे लक्षात घ्या मुलांना ते प्रोव्हाइड केलं जातं. मित्रांनो हे अंकगणित आणि बुद्धिमापनचे मार्क्स वाढलेले आहेत. ह्याचे लेक्चर जास्त असतात. ह्याची व्यवस्थित तयारी करून घेतली होती. बऱ्याचशा मुलांचं जे आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंड असतात त्यांचं सायन्स बद्दल थोडंसं प्रॉब्लेम असतो. त्याची सुद्धा बेसिक पासून तयारी करून घेतली जाते, बेसिक पासून. आणि इंग्लिश म्हणजे आता माहिती आहे सगळ्यांना किंवा बऱ्याच जणांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतोच. तो म्हणजे इंग्लिश म्हटलं की आता समोरवाल्यांचे चेहरे जरा चांगले दिसत आहेत, लक्षात घ्या. तर त्याची सुद्धा हसत खेळत तयारी ही केली जाते. त्यानंतर अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, लक्षात घ्या, हिस्ट्री असेल, चालू घडामोडी असेल, ह्याचे लेक्चर सुद्धा मी रिपीट करतोय. जे 10 ते 1 बॅच असेल, सोमवारी एक विषय असेल, मंगळवारी एक विषय असेल, रोज एक विषय असतो, लक्षात घ्या. पेपर पॅटर्न प्रमाणे आपला अभ्यास असतो. सिलेबस त्याप्रमाणे आपण डिझाईन केलेलं असतं, लक्षात घ्या. मार्क्स प्रमाणे आपण तो विषय वर्गात घेत असतो. मित्रांनो परत एकदा रिक्वेस्ट असेल की बाबा ह्याचा स्क्रीनशॉट जर काढला तर बेटर असेल. मित्रांनो जे फ्रेशर्स आहेत, मित्रांनो स्पेसिफिकली जे फ्रेशर्स आहेत, लक्षात घ्या. का बरं तर मित्रांनो जर 2024च्या पेपरमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो पहिली पायरी जर काय असेल, लक्षात घ्या, पहिली पायरी तर मित्रांनो आपल्याला आपले विषय माहिती होणं आवश्यक आहे. प्लस एक रिक्वेस्ट सुद्धा आहे, लक्षात घ्या. उद्यापासून प्रत्येक विषयाचं एक लेक्चर 10च्या दरम्यान 10 वाजता स्टार्ट होईल, लक्षात घ्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, रेकॉर्डेड ॲपवर अवेलेबल आहे आणि संचेतीच्या ब्रांचमध्ये अवेलेबल आहे. पहिलं लेक्चर मिस करू नका मित्रांनो. मग प्रत्येक विषयाचं लक्षात घ्या, बेस सांगितलं जाईल, काय करायचं ते सांगितलं जाईल, सिलेबस सांगितलं जाईल, मार्क सिस्टम सांगितलं जाईल, प्री ॲज वेल ॲज मेनचे मार्क्स सांगितले जातील आणि मित्रांनो स्ट्रॅटेजी सांगितली जाते की बा काय केलं पाहिजे. मित्रांनो काय केलं पाहिजे आणि एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे काय वाचायचं नाही हे सुद्धा सांगितलं जातं. कळालं? काय वाचायचं नाही म्हणजे काय वाचायचं हे सांगितलं जाईल. त्यामुळे उद्यापासूनचे लेक्चर्स मिस करू नका मित्रांनो. परत एकदा रिक्वेस्ट करतोय, हे सब्जेक्ट आहेत मित्रांनो. आधुनिक भारताचा इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आहे, बुद्धिमापन चाचणी, मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्लिश मेन्सला असतं, लक्षात घ्या. मराठी आणि इंग्लिश मेन्सला असतं. त्यानंतर हे सगळेचे सगळे प्रीला आहेत का? यस. आणि यातले विषय मेन्सला सुद्धा असतात. सब्जेक्ट वाईज उद्यापासून ते डिव्हिजन स्टार्ट होईल मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो आता स्पेसिफिकली युनिकच का बरोबर आहे मित्रांनो. आम्ही गेले साधारण 17-18 वर्ष आम्ही आहोत, लक्षात घ्या. UPSC, MPSC, PSI, STI, SO संदर्भात आणि बँकिंग संदर्भात आम्ही आहोत, लक्षात घ्या. पेपर पॅटर्न असेल, लक्षात घ्या. सिलेबस असेल, लक्षात घ्या. बदलतं स्वरूप असेल, लक्षात घ्या. त्याप्रमाणे आम्ही लगेचच्या लगेच बदलतो मित्रांनो. ही स्पेशालिटी आहे मित्रांनो, ही स्पेशालिटी आहे. तुम्ही 2023च्या आधीच्या प्रीचे जर क्वेश्चन पेपर बघितलात तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल मित्रांनो, आता आमच्या स्पेशालिटी बद्दल जर बोलायचं झालं तर मी पहिलाच गोष्ट सांगितलेली होती की बाबा परीक्षेच्या बदलत्या स्वरूपाची सुसंगत. कॉम्पिटिशन वाढली मित्रांनो, कॉम्पिटिशन वाढली तर साहजिक पेपर पॅटर्न बदलतो, लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न विचारण्याची स्टाईल बदलतात मित्रांनो, प्रश्नांचा पॅटर्न बदलतो मित्रांनो. हे सगळंच्या सगळं लक्षात घ्या. आम्ही भर वर्गातच ही तयारी करून घेत असतो मित्रांनो, हे वर्गातच तयारी करून घेत असतो मित्रांनो. एक एक्झाम्पल देऊ इच्छितो स्पेसिफिकली माझ्या विषयासंदर्भात. आपल्याला जोड्या लावाची एक प्रॅक्टिस आहे मित्रांनो, जोड्या लावाची एक प्रॅक्टिस आहे. ती म्हणजे की बाबा गट ब असं लिहिलेलं असतं, गट ब एक असं लिहिलेलं असतं आणि आपलं एक लॉजिक फिक्स झालंय. ते म्हणजे काय मित्रांनो की बाबा ह्याचे उत्तर अशी हुडकायचे, ह्याची उत्तरं अशी हुडकायची. हे लॉजिक फिक्स झालंय. ठीक आहे, प्रश्न कसा असेल, जटिल असेल, इझी असेल, मध्यम स्वरूपाचा असेल, थोडंसं बाजूला ठेवा. पण मागच्या 2 वर्षी आयोगाने जो जोड्या लावा प्रश्न विचारलाय तो या स्वरूपात विचारलाय, हॉरिझॉन्टल स्वरूपात विचारलाय. या स्वरूपात
आता बघा मित्रांनो, लॉजिकली जर बघायचं झालं, आता समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना विचारतोय कुठलं बरं वाटतं, एक तुमच्या डोक्याला मनाला जे फील झालंय कुठलं बरं वाटतं, फर्स्ट का सेकंड? फर्स्टच बसतं, कारण ती सवय झालेली आहे, 5वी पासून जवळपास सवय झालेली आहे किंवा हिस्ट्रीचा काय धडा संपला किंवा पहिला प्रश्न असायचा रिकाम्या जागा भरा, दुसरा प्रश्न असायचं जोड्या लावा, राईट? आता हे लॉजिकली 5वी पासून तुमच्या डोक्यात फिट आहे, पण आपण इथं अशी तयारी करून घेतो, लक्षात घ्या, घेतो कारण चुका होण्याची शक्यता आहेत का? येस. मग मित्रांनो, चुका जिथं होतात माहितीच आहे, मग त्याच्या आधी लक्षात घ्या आपण जर केलं तर दुर्घटना असेल, लक्षात घ्या आपण जर काळजी घेतली तर येस. त्यामुळे मी रिपीट करतोय, लक्षात घ्या की बाबा सुसंगत जी पद्धत आहे, स्वरूप आहे, त्याप्रमाणे आपला अभ्यास असतो. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या की बाबा पेपर पॅटर्न कसा आहे, प्रश्नाचं लक्षात घ्या स्वरूप कसं आहे मित्रांनो, मग सिंगल लाईनर किती आहेत मित्रांनो, विधानांवरचे प्रश्न किती आहेत, मग लक्षात घ्या डीप प्रश्न किती आहेत, हे सगळं तयारी केली जाते. तुम्ही जर या वर्षाचे जर लेक्चर्स बघायला झाला, स्पेसिफिकली हिस्ट्री बाबत जर बोलायचं झालं तर मित्रांनो, प्रश्नाचं स्वरूप बद्दल बोलायचं झालं 2022-2023 कुठल्याही संघटनेच्या प्रमुखाबद्दल प्रश्न न विचारता आयोग सहकाऱ्यांबद्दल विचारला, म्हणजे अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, सचिव कोण, यापेक्षा लक्षात घ्या त्यांचे सहकारी कोण म्हणून प्रश्न या लागलेले आहेत. आपण त्याप्रमाणे सुद्धा तयारी करून घेतो मित्रांनो. म्हणजे बदलत्या स्वरूपानुसार लक्षात घ्या सुसंगत आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, तुमच्या भाषेमध्ये लक्षात घ्या, सोप्या भाषेमध्ये लक्षात घ्या शिकवलं जातं, जे तुम्हाला कळतं, लक्षात घ्या. हा, दुसरी गोष्ट तुमचा फायदा युनिकमध्ये काय, ऑफलाईनला असाल तर समोरासमोर विचारू शकता, ऑफलाईनला असेल तर, ऑनलाईनला असेल तर लक्षात घ्या तुम्ही डायरेक्टली विचारू शकता, सराच्या समोरच मोबाईल किंवा लॅपटॉप असतो, लक्षात घ्या, सर त्याचं लगेच उत्तर देतात. आणि मित्रांनो, जे ऍपला आहेत लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या डायरेक्टली नंतर लक्षात घ्या सरांना कॉल करून फोनवर कॉल करून विचारू शकता. हे ऍपची एक स्पेशालिटी आमची सांगतो युनिकची, की बाबा तुम्हाला त्या शिक्षकाचा कॉन्टॅक्ट नंबर भेटतो आणि त्या शिक्षकांची तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मग त्यामुळे शंकेचं निरसन इथल्या इथं होतं का हो? यस. आणि भाषा सोपी आहे का हो? यस मित्रांनो, तुम्हाला कळेल अशी भाषा असते. त्यानंतर येतात मित्रांनो, महत्वाची जर गोष्ट काय असेल तर प्रिंटेड नोट्स. प्रिंटेड नोट्स दरवर्षी आपण नोट्स प्रिंट करतो आणि प्लस मित्रांनो जे काही अपडेट असेल, लक्षात घ्या जे काही अपडेट असेल ते अपडेट आपण लक्षात घ्या पीडीएफच्या स्वरूपात प्रोव्हाइड करतो. आता एक एक्झाम्पल देतो मित्रांनो, परवा प्रीचा पेपर झाला, मागच्या रविवारी प्रीचा पेपर झाला, सॉरी मेन्सचा इंग्लिश, मराठी, सायन्स आणि पॉलिटिचा हे झाला मित्रांनो. तर त्याचे प्रश्न आणि त्याची उत्तरं आणि उत्तराचं विश्लेषण हे लक्षात घ्या आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना, आमच्या सगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पीडीएफच्या स्वरूपात पाठवलेलं आहे, आम्ही देतो. आणि प्लस मित्रांनो त्या शिक्षकाच्या लेक्चरच्या दिवशी मित्रांनो ते प्रश्न ते शिक्षक डिस्कस करतात मित्रांनो. मग बदल काय झालाय तो सांगितला जातो, लक्षात घ्या. प्रश्न कुठला रिपीट झालाय का तो सांगितला जातो. कुठं लक्षात घ्या आयोगाने तुम्हाला खिंडीत पकडण्याचं काम केलं हे सुद्धा सांगितलं जातं. मग प्रिंटेड नोट्स बरोबर ते सुद्धा मिळतात का हो? तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो, त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. त्यानंतर सराव प्रश्न संच मित्रांनो, सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल मित्रांनो, सराव प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट. जसं लेक्चर गरजेचं आहे, लेक्चर गरजेचं आहे, शंका निरसन गरजेचं आहे, तसं मित्रांनो प्रॅक्टिस करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मी रिपीट करतोय, प्रॅक्टिस मित्रांनो. मग प्रॅक्टिस करण्यासाठी लक्षात घ्या आपल्याकडे सराव प्रश्नसंच आहेत. आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं, हिस्ट्री बाबतीत किंवा इतर विषयांबाबत जर बोलायचं झालं तर प्रत्येक घटकानंतर तुम्हाला टेस्ट आहेत. त्याचे मार्क्स लगेचच्या लगेच तुम्हाला सुद्धा कळवले जातात, प्लस मित्रांनो पॅरेंट्सना कळवले जातात. लक्षात घ्या अटेंडन्स बद्दल तीच कन्सेप्ट आहे का हो, की बाबा अटेंडन्स बघितली जाते आमच्याकडे, लक्षात घ्या. आणि क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे मार्क्स प्रोव्हाइड केले जातात. आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, आता शिक्षकांना ते मार्क्स मिळतात लगेच, आणि शिक्षकांना वाटलं की बा या विद्यार्थ्याचे मार्क्स जरा कमी आहेत, तर लक्षात घ्या ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांशी काय करतात, तो कॉन्टॅक्ट करतात आणि त्याच्या मनात काय शंका बिंका असतील तर त्याचं निरसन करण्याचं काम करतो आम्ही, लक्षात घ्या. त्यानंतर येतं सराव चाचण्या. जसं मी सांगितलं घटक वाईज सराव चाचण्या, घटक वाईज सराव चाचण्या मित्रांनो. आता हिस्ट्री बाबत जर बोलायचं झालं तर साधारण लक्षात घ्या आपण एक 750 प्रश्न मित्रांनो इथं सॉल्व्ह करून घेतो मित्रांनो. 750 प्रश्न मित्रांनो वर्गात 6 महिन्याच्या बॅच मध्ये, लक्षात घ्या 6 महिन्याच्या बॅच मध्ये, लक्षात घ्या 750. अजून काय पाहिजे, मी एका विषयाबाबत बोलतोय, लक्षात घ्या. असे 10 विषय झाले, टोटल नंबर ऑफ प्रश्न किती होतात चेक करा, थोडंसं पुढे मागं होतं, लक्षात घ्या.
आता काही ठिकाणी एखाद्या घटकावर माझे प्रश्न जास्त असतात, एखाद्या घटकावर कमी असतात मित्रांनो. पण हे प्रश्न जे आहेत ते लक्षात घ्या, लेटेस्ट पॅटर्न नुसार असतात का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. मग ते काठिण्य पातळी कशी आहे, मग सिंगल लाईन प्रश्न कसे होते लक्षात घ्या, विधानांवरचे प्रश्न कसे होते लक्षात घ्या, हे सगळंच्या सगळं. मग जोड्या लावांचं कुठली कन्सेप्ट होती मित्रांनो, हे सगळंच्या सगळं लक्षात घ्या, त्या पॅटर्न प्रमाणे बघितलं जातं मित्रांनो. आणि महत्वाची गोष्ट, जसं मी मगाशी विषयांबाबत बोलतच होतो मित्रांनो, की बाबा गणित आहे, बुद्धिमापन असेल, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांच्या तयारीवर भर दिला जातो लक्षात घ्या. या विषयांच्या तयारीवर आमचे इंग्रजी आणि मराठीचे सर बरंचसं रिव्हिजन घेतात लक्षात घ्या, सायन्सचे मॅम घेतात, बुद्धिमापन आणि गणित बाबतीत सुद्धा बरंचसं रिव्हिजन घेतलं जातं मित्रांनो. ही आमची विशेषता आहे का युनिकची, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. आता महत्वाचा मुद्दा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. यशस्वी जर व्हायचं असेल तर मित्रांनो साधारण 4 प्रमुख गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे सिलेबस समजून घेणं, दुसरं मित्रांनो साहित्य, संदर्भ साहित्य वाचणं, त्याच्याबद्दल मी थोडंसं पुढे बोलणार आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवणं, प्रश्नपत्रिका सोडवणं मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवणंच खूप इम्पॉर्टंट आहे. साधारण पूर्ण 6 महिन्याच्या कोर्समध्ये, साधारण पूर्ण 6 महिन्याच्या कोर्समध्ये टोटल 10 विषयांचे मिळून लक्षात घ्या, टोटल 10 विषयांचे मिळून लक्षात घ्या 5000 प्रश्नांचं लक्षात घ्या, 5000 प्रश्न तुम्हाला दिले जातात लक्षात घ्या, 10 विषयांचे 5000 प्रश्न. आता 5000 प्रश्नांची तयारी झाली, त्यामध्ये लक्षात घ्या आपण कुठं आहोत ते कळालं लक्षात घ्या, चुकतोय कुठं ते कळालं, आणि लक्षात घ्या एखादी घटक कळाला नसेल शिक्षकाकडनं लक्षात घ्या त्याचं निरसन करून घेतलं तर लक्षात घ्या, जसं मी म्हणालो की बाबा आज एअरफोर्स डे आहे लक्षात घ्या, टेक ऑफ कसं होईल, टेक ऑफ स्मूथ होईल लक्षात घ्या. पेपर लक्षात घ्या सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, घटक वाईज करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. प्लस मी रिपीट करतोय लक्षात घ्या, आता जसे काल बघा रजिस्ट्रारचा मेन झाला, पुढच्या रविवारी अजून एका पोस्टचा मेन होणार आहे, त्याच्या पुढच्या रविवारी अजून एक होणार आहे आणि एक PSI होणार आहे. म्हणजे साधारण परत लक्षात घ्या आम्ही सगळेजण 400 प्रश्न अजून ऍड करतो, 400 प्रश्न. आणि ते कसं आहेत माहिती आहे ना, आता काल पेपर झाला आम्ही त्या विश्लेषणाचं रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे बघा, युट्यूबवर अवेलेबल आहे, बघू शकता. का बघायचं तर लक्षात घ्या पॅटर्न काय तो कळतो. आणि मग वर्गामध्ये आम्ही ते सुद्धा सांगतो की बाबा असा असा प्रश्न बदललेला आहे लक्षात घ्या, असं असं विचारतायत, असं असं थोडंसं वेड्यात काढण्याचा प्रयत्न चालला, असं असं खिंडीत पकडलेलं आहे, हा प्रश्न रिपीट झाला आहे लक्षात घ्या. मग या प्रश्न जर रिपीट झाला असेल तर पुढं काय होऊ शकतं याबद्दल आपण चर्चा करतो मित्रांनो, याबद्दल आपण चर्चा करतो. प्लस मित्रांनो हे सुद्धा आम्ही वर्गात सांगतो की बाबा जर एक प्रश्न दिला, समजा आयोगाचा एक प्रश्न आहे, 4 ऑप्शन जर असतील लक्षात घ्या, तर त्या 4 ऑप्शन मधलं एक उत्तर बरोबर असतं, मग तिघांवर प्रश्न तर कसे तयार करायचे त्या घटकाशी संबंधित ह्याचं सुद्धा लक्षात घ्या आम्ही मार्गदर्शन करतो मित्रांनो. म्हणजे तुम्ही सुद्धा एका प्रश्नावर साधारण 3 प्रश्न तयार करू शकता मित्रांनो. हा महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो. आणि हे पेपर्स आहेत, हे पेपर्स आहेत. प्लस मित्रांनो प्रीच्या आधी आपली टेस्ट सिरीज असते, प्रीच्या आधी आपली टेस्ट सिरीज असती 100 ह्याच्याप्रमाणे आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे असते लक्षात घ्या. घटक वाईज वेगळं झालं, मी रिपीट करतोय लक्षात घ्या, घटक वाईज वेगळं झालं. प्रीच्या आधी आपली टेस्ट सिरीज असती, मेन्सची टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी प्रोव्हाइड करत आहोत लक्षात घ्या. ऑनलाईन आपण मेन्सच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत लक्षात घ्या. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे अनुभव इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 5000 प्रश्न मित्रांनो. त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे, काय करू नये हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय करावं सगळे सांगतात लक्षात घ्या, काय करू नये हे खूप इम्पॉर्टंट आहे. चुकता कुठं ते सांगितलं जातं आणि अनुभवातनं सांगणाऱ्यांचं जर असेल तर मित्रांनो त्याचा खूप फायदा होतो लक्षात घ्या. मग आमच्याकडचा लेडी STI अधिकारी आहेत लक्षात घ्या, PSI अधिकारी आहेत लक्षात घ्या. आमच्याकडे असे सुद्धा होते लक्षात घ्या जे पोलीस च्या दरम्यान म्हणजे पोलीस भरतीच्या दरम्यान जर नापास झालेला आहे लक्षात घ्या, तो विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टमध्ये PSI झालेला आहे, PSI झालेला आहे. आता मित्रांनो ह्यांचे जे अनुभव असतात लक्षात घ्या की बाबा डूज आणि डोंट्स लक्षात घ्या, डूज आणि डोंट्स, काय करायचं आणि काय करायचं नाही ह्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं असतं लक्षात घ्या, ह्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं असतं. आम्ही मध्ये लक्षात घ्या सायबर, आता सायबर लॉ तुम्ही हा शब्द ऐकला असाल बघा की बाबा आलेला आहे. मग ह्याचं लक्षात घ्या, सायबर तज्ञ जे PSI होते त्यांचंच आम्ही लेक्चर लावलेलं होतं मित्रांनो, त्यांचंच आम्ही लेक्चर लावलेलं होतं. जे मेन्सला बऱ्याचशा वेळा प्रश्न येतात मित्रांनो आणि बऱ्याचशा वेळा क्वेरीज असतात मित्रांनो त्या संदर्भात मित्रांनो. प्लस मित्रांनो या अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा अनुभव तुम्हाला येतो, फिजिकलच्या दरम्यानचा अनुभव येतो लक्षात घ्या. प्रीच्या वेळेस त्यांनी काय चुका केल्या होत्या ज्या तुम्ही करू नयेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय करायचं ते सांगणारच आहेत, पण स्पेसिफिकली मित्रांनो कसं असतं ना की बाबा पुढच्याला ठेच मागचा शाणा मित्रांनो, मग ह्यांचे ठेचवाले कार्यकर्ते खूप असतात लक्षात घ्या.
मग एखादं गडबडलेलं असतं, एखादं चुकलेलं असतं, लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी चूक झालेली असते, मग ते सांगतात जे आपल्याला करायचं नसतं. मित्रांनो, अधिकाऱ्यांशी संवाद आहे, लक्षात घ्या, अधिकारी असतात, अधिकारी लक्षात घ्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा ते स्वतः प्रयत्न करत असतात. मित्रांनो, हा सुद्धा एक पार्ट आहे. त्यानंतर एक विशेष गोष्ट युनिकची मित्रांनो, हे ऑफलाईनसाठी आहे, म्हणजे जे समोर बसलेत त्यांच्यासाठी आहे, ऑनलाईनसाठी आहे, लक्षात घ्या, जे लाईव्ह लेक्चर अटेंड करणार आहेत ते, आणि रेकॉर्डेड वाले मित्रांनो जे ॲपवरनं बघणार आहेत ते. ह्या तिघांसाठी लक्षात घ्या एक सुविधा म्हणजे काय, तर मित्रांनो सोमवार टू शनिवार, सोमवार टू शनिवार संचेतीच्या कॅम्पसमध्ये लक्षात घ्या प्रत्येक विषयाचा एक सर मित्रांनो, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोमवारी इतिहासाचे शिक्षक अवेलेबल असतील, मंगळवारी लक्षात घ्या अर्थशास्त्राचे असतील, तुम्हाला ते टाइम टेबलमध्ये प्रोव्हाइड केलं जातं की बाबा मंडेला हिस्ट्रीचा सर आहेत, ट्युजडेला लक्षात घ्या इकॉनॉमिक्सचे आहेत, बुधवारी हेच आहेत, आणि हे 10 ते 5 अवेलेबल असतात. तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटायचं आहे, बिंदास भेटू शकता मित्रांनो. फोनवर भेटायचं आहे तर तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन विद्यार्थ्यांना फोन नंबर प्रोव्हाइड केले जातात. आम्हाला बरेचसे विद्यार्थी कॉल सुद्धा करतात, लक्षात घ्या, कॉल सुद्धा करतात. मग क्वेरीज असतील लक्षात घ्या ते सॉल्व्ह केले जातात. इव्हन मित्रांनो त्यांना जर काही नोट्स बीट संदर्भातलं हे असेल लक्षात घ्या, किंवा एखादा प्रश्न असेल व्हॉट्सअपवर सुद्धा ते टाकतात. मित्रांनो आपण ते सॉल्व्ह करतो, आणि विद्यार्थ्यांशी 1 to 1 कॉन्टॅक्ट करतो का हो, तर त्याचं उत्तर आहे येस मित्रांनो, 1 to 1 कॉन्टॅक्ट करतो. आमच्याकडे इव्हन क्लास टीचर टाईप एक पद्धत आहे मित्रांनो, म्हणजे क्लास टीचर म्हणणार नाही मित्रांनो, पण कसं आहे, एका आता तुमची ऑक्टोबरची बॅच आहे मित्रांनो, त्या ऑक्टोबरच्या बॅचची जबाबदारी एका शिक्षकाकडे असते. मग ते शिक्षक तुमच्याशी कायम कॉन्टॅक्टमध्ये असतात, तुम्ही रेग्युलर आहात का नाही ते बघतात, हे सुद्धा फॅक्ट आहे, मी रिपीट करतोय, लक्षात घ्या, रेग्युलर आहात का नाही हे सुद्धा बघितलं जातं. काय तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील लक्षात घ्या, तर त्यांच्या याच्याप्रमाणे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात मित्रांनो. आणि प्लस मित्रांनो बरंचसं रिव्ह्यू सुद्धा घेतले जातात. हां, अजून एक गोष्ट बोलायची झाली या प्रश्नांबाबत, जर बोलायचं झालं मित्रांनो स्पेसिफिकली इथं एक मुद्दा राहिला होता, तो सांगतोय की बाबा पहिला जो आठवडा असेल आपला, उद्यापासून जे लेक्चर स्टार्ट होते मित्रांनो, पहिल्या आठवड्याच्या लेक्चर नंतर तुम्हाला प्रत्येक विषयाची 100 प्रश्नांची एक टेस्ट दिली जाते. आल्याच घाबरण्याचं कारण नाही, म्हणजे आता काय काही जणांचे चेहरे जरा वेगळे वाटायलेत, सर 100 म्हटलं की कसं व्हायचं वगैरे म्हणून. एक समजून घेण्यासाठी मी म्हटलं ना की बाबा आमच्याकडे क्लास टीचरची एक पद्धत आहे, लक्षात घ्या, प्रत्येक विषयाच्या शिक्षकांना ते मार्क्स जातात, लक्षात घ्या. तुम्ही आता हा पुढचा आठवडा सगळा फ्री लेक्चर्स आहेत मित्रांनो, त्याच्या पुढचे 1-2-3 दिवस असतील, त्यानंतर जेव्हा टेस्ट प्रोव्हाइड दिली जाते तुम्हाला, तर ते मार्क्स तुम्हाला जसे कळतात. आता उदाहरणार्थ समजा मी हिस्ट्रीचं लेक्चर आहे, मी तुम्हाला हिस्ट्रीचं लेक्चर प्रोव्हाइड करतो, मग तुम्ही जसं सॉल्व्ह करता लक्षात घ्या, तुम्हाला जसे मार्क्स कळतात ना तसे ते मार्क्स माझ्याकडे सोडतात की बाबा ह्यांचा स्कोर एवढा आहे, ह्यांचा स्कोर एवढा आहे, ह्यांचा स्कोर एवढा आहे. मग त्याप्रमाणे लक्षात घ्या आपण चालू करतो, लक्षात घ्या. मग आता कधी कधी वाटतं की बाबा ह्यांना थोडंसं जास्त समजून सांगायची गरज आहे, मग 10 ते 1च्या दरम्यान आम्ही काय करतो, भेटतोच आणि समजून सुद्धा सांगतो, लक्षात घ्या. इथं 1 to 1 आहे, लक्षात घ्या, 1 to 1 आहे. सगळ्या शिक्षकांना स्टुडंट माहिती असतात, लक्षात घ्या, आणि माहिती असतं की बाबा एखाद्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, मग ठीक आहे हळूहळू करूयात, लक्षात घ्या, हळूहळू. आता काही जणांना वर्गात विचारायला थोडीशी असते, आपल्याकडे न्यूनगंड जरा प्रकार जास्त असतो, लक्षात घ्या, की बाबा सर वर्गात कसं विचारायचं, काही हरकत नाही, लक्षात घ्या. 10 ते 1 आपण भेटतो. ह्या मात्र सगळ्या विषयांच्या टेस्ट आहेत, लक्षात घ्या, या विषयांच्या टेस्ट आहेत. याचे मार्क्स तुम्हाला मिळतात, शिक्षकांना सुद्धा मिळतात, आणि त्याप्रमाणे लक्षात घ्या शिक्षक त्या ह्याचा बदल करतात. त्याच्यानंतर ना घटक वाईज आपले टेस्ट स्टार्ट होतात. त्याच्यानंतर आपले घटक वाईज टेस्ट स्टार्ट होतात. मी रिपीट करतोय, वैयक्तिक मार्गदर्शन आहे, लक्षात, वैयक्तिक मार्गदर्शन आहे. 10 ते 5 सोमवार टू शनिवार एक विषयाचे सर अवेलेबल असतात. समजा आज जर सोमवार असेल तर हिस्ट्रीचे सर असतील, मंगळवारी इकॉनॉमिक्सचे, बुधवारी हे, पुढच्या आठवड्याला परत रिपीट होतात, लक्षात घ्या, पुढच्या आठवड्याला परत ते रिपीट होतात. आणि प्लस मित्रांनो अजून एक आहे, ऑफलाईनला शिकून झालं, बाहेर काय क्वेरीज असतील तर ती सर अवेलेबल असतात. ते काय म्हणजे असं कुणी आमच्यातलं लगेच जात नाही, लक्षात घ्या, म्हणजे 10 ते 1:05ला कळटी नाही, लक्षात घ्या, अर्धा-पाऊण तास इथं असतात, तुम्ही विचारू शकता. क्लिअर आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वैयक्तिक मार्गदर्शन इम्पॉर्टंट होतं, लक्षात घ्या, वैयक्तिक मार्गदर्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात, शेवटचा पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा आपण बघतोय, लक्षात घ्या, 2024ची तयारी. आपण जे बघतोय ते 2024ची तयारी, राईट मित्रांनो. तयारी करायची जर असेल तर 4 महत्वाचे घटक हे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, 4 महत्वाचे घटक. पहिली गोष्ट लक्षात घ्या,
अभ्यासक्रम हा पाठच पाहिजे, लक्षात घ्या. पाठ म्हणजे लगेच ते करू नका, लक्षात घ्या. ए फॉर ऍपल, बी फॉर बेबी, सी फॉर कॅट नाही. आता उद्या हिस्ट्रीचं आहे, लक्षात घ्या. उद्या हिस्ट्रीचे सर तुम्हाला सिलेबस देतील, प्रीचा मेन्सचा. जायचं घरी एक दोन तीनदा वाचायचं समजून येतं. आता जर मी साधी एक गोष्ट तुम्हाला जर विचारली, वॉशिंग पावडर काय आलं, पुढचं उत्तर आलं बघा, लक्षात आलं ना. काय आलं, मी जाहिरात नाही करत कोणाची, पण मला सांगा ती जी जाहिरात आहे पुढचं सुद्धा म्हणाल बघा मित्रांनो, दूध जैसी सफेदी वगैरे वगैरे वगैरे, बरोबर आहे, राईट. पाठ केलात नाही, लिहून काढलात नाही, पण कंटिन्यू बघितल्यामुळे लक्षात घ्या, डोक्यात बसते का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. आता उद्यापासूनचे जे लेक्चर्स आहेत प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम दिलं जाईल, प्री आणि मेन्सचं, लक्षात घ्या. मग अभ्यासक्रम जर समजून घेतलात मित्रांनो तर लक्षात घ्या खूप फायदा होतो, लक्षात घ्या. आपण नाही म्हटलं तरी 20-25% लढाई जिंकतो. आता एक उदाहरण देतोय. उद्या जेव्हा मी घेईन मित्रांनो हिस्ट्रीचं लेक्चर, त्यामध्ये मी प्रीचे लक्षात घ्या घटक सांगेन का हो, येस. प्रीचे घटक असे 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 सांगेन, लक्षात घ्या. मेन्सचे सांगेन का हो, येस. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला कळेल की बाबा प्रीला हा घटक आहे, मेन्सला सुद्धा हा घटक आहे, हा सुद्धा घटक आहे, हा सुद्धा घटक आहे, हा सुद्धा घटक आहे, हा सुद्धा घटक आहे. सिंपल आहे. काय हो, काय समजून घ्या. प्रीला एक 5-6 घटक कॉमन आहे जे मेन्सला आहेत. म्हणजे काय, सिंपल आहे, लक्षात घ्या. त्या त्या घटकाची तयारी जर आपण व्यवस्थित केली तर ती प्रीला सुद्धा म्हणजे पूर्वला सुद्धा आहेच, ॲज वेल एज मेन्सला सुद्धा. तुम्ही जर कालचा पेपर बघितला सब रजिस्ट्रारचा, आणि माझी रिक्वेस्ट असेल बघायची, मी म्हटलेलं ऑब्झर्वेशन आहे, मागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या, एक पॅटर्न कळतो, लक्षात घ्या. एक पॅटर्न कळतो, लक्षात घ्या. कालच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला एक गोष्ट दिसेल की बाबा मेन्सला ना आर्थिक विषयांचं पार्ट आहे, लक्षात घ्या. हिस्ट्रीचा आर्थिक घटक आहे, आर्थिक घटक तो लक्षात घ्या प्रीला सुद्धा आहे. आणि विचार करा, कर महसूल पद्धतीवर, इंग्रजांच्या महसूल पद्धतीवर, तुम्ही हे शब्द ऐकला असेल बघा, रयतवारी ऐकला असेल तुम्ही, महालवारी ऐकला असेल बघा मित्रांनो. ह्या पद्धतीवर ना 2 प्रश्न काल होते, या पद्धतींवर 2 प्रश्न होते विचार. आणि हेच प्रश्न तुम्हाला प्रीला सुद्धा आहेत. सिंपल आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर लक्षात घ्या ह्या या 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 घटकांचा जर प्रीचा अभ्यास जर करत असाल तर ऑटोमॅटिकली तुम्ही कशाचा अभ्यास करताय, मेन्सचा. आणि समजा तुम्ही मेन्स पासून जर तयारी करत असाल, लक्षात घ्या, तर ऑटोमॅटिकली तुम्ही कशाचा अभ्यास करताय, प्रीचा. अभ्यासक्रम जर समजून घेतल्यानंतर, अभ्यासक्रम जर समजून घेतलं, सध्या बघा चालू आहे बघा फ्लिपकार्ट आणि अमेझॉनचं काहीतरी चालू आहे बघा, माहिती नाही, एकावर एक फ्री, डिस्काउंट वगैरे. एकावर एक फ्रीचा प्रकार आहे का, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. यशस्वी होण्याच्या 4 सूत्रांमधलं लक्षात घ्या पहिली गोष्ट आहे अभ्यासक्रम. का बरं, आता 3-4 उदाहरणं देतोय, लक्षात घ्या. गाडी घेऊन किती जण आलात तुमच्यापैकी, 2 व्हीलरवर किती जण आलात, 1-2, ओके ठीक आहे. पेट्रोल भरणारच ना. पंपावर गेला होता, काय बघितलं पहिलं, 0 बघितलं असाल. मग काय 100-200 जर भरत असाल तर ते बरोबर ते 100 भरतंय का नाही ते बघितलं असाल, प्लस त्याचं काय बघितलं असाल, बोट सुद्धा बघितलं असाल की बाबा कुठं काटा बिटा मारत नाही ना, बरोबर आहे, यस. अलर्ट असतो का नसतो, तुम्हाला गावी अनुभव असेलच गाडीचे, हो नाही काय, गाडी म्हणजे पेट्रोल पंपावर तरी गेलाय ना, ओके. तुमच्या समोर एक पोस्टर असतं बा, मोठंच्या मोठं, कधी बघितलंय, जरा पंप डोळ्यासमोर आणलात, एक पोस्टर असतं बा मोठंच्या मोठं, एक फोटो असतो, कोणाचा असतो फोटो, व्हेरी गुड, पंतप्रधान महोदयांचा असतो, बरोबर आहे. कधी बघितलं तुम्ही, नाही, त्या पोस्टरकडे बघितलं कधी, नाही बघितलं. मित्रांनो अभ्यासक्रम ज्या दिवशी कळेल ना, आता हे उद्यापासून जी आपली जी सिरीज चालू आहे ना, ती अभ्यासक्रम कसा इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. लिहायचं नाही, पुस्तक वाचायचं नाही. मी तुम्हाला एक पहिला शब्द दिलाय बघा, आल्या मित्रांनो, काय शब्द दिलाय, ऑब्झर्वेशन. तुम्ही ना तो फोटो जाताना, आता दोन्ही आमचे जे मित्र आहेत बंधूंनो, जाताना परत एकदा झालं तर थोडंसं थांबून बघा, तिथं तुम्हाला एक अभ्यास दिसतो. म्हणा तिथं अभ्यास कसं दिसते, पंपावर कसं काय अभ्यास दिसते, बरोबर ना. तिथं बघा शासकीय योजनेची जाहिरात असते, शासकीय योजनेची जाहिरात असते, तो तुमचा अभ्यास आहे, तो तुमचा अभ्यास आहे, लक्षात असतं बघा. उज्ज्वला गॅस योजना ऐकलंय, भगिनीने ऐकलं की नाही, येस. हा काय झाला, तुमचा अभ्यासाचा भाग झाला, तो तुमचा अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे ते परीक्षेला येणार का नाही येणार, येणार. आता मला सांगा शासकीय जाहिराती कसं बघाल,
तुमचा अभ्यास कुठं झाला? पंपावर झाला. पंपावरनं थोडंसं बाहेर आलात, लक्षात घ्या, एसटी महामंडळाची लाल परी गेली. गेली? यस. त्याच्या दोन्ही बाजूला बघा जाहिराती दिसतात बघा. पंतप्रधान महोदय दिसतात, मुख्यमंत्री महोदय दिसतात आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांचा फोटो दिसतो. बरोबर आहे? दिसतो बघा, जर गाडी स्वच्छ असेल तर दिसतो. यस. शेजारी काय असतं? योजनेचं नाव असतं बघा. आता तुम्ही बहुतेक एसटी महामंडळाच्या योजनेवर बघा, तुम्ही भगिनींना जो 50% ऑफ आहे बघा, त्याची ती जाहिरात बरोबर दरवाजाच्या शेजारी आहे बघा. आपण गडबडीत बघ माहिती ना, जागा हुडकण्याच्या याच्यात तिकडे बघत नाही मित्रांनो, पण तो तुमचा कशाचा भाग आहे? अभ्यासाचा भाग आहे. अभ्यासक्रम जर कळाला तर ऑब्झर्वेशन कळतं, ऑब्झर्वेशन जर कळालं तर लक्षात घ्या जाता येता अभ्यास होतो. आता सुरुवात कशाने केली होती मी? सुरुवात कशाची शुभेच्छा दिल्या होत्या तुम्हाला? इंडियन एअरफोर्स डे. त्याचा माझा काय संबंध आहे? हा ठीक आहे, मी रिटायर्ड कोणीतरी फ्लाईट लेफ्टनंट असेल तर तुम्ही मला शुभेच्छा द्या. हो सर, मारामारी करून आलात द्या. किंवा आपल्याला एखादा वॉर वेटरन भेटले 71 मधले वगैरे, कारगिल मधले, किंवा अभिनंदन जर भेटले तर माहिती आहे ना, मग आपण सेल्फी बिल्फी काढू. पण एक फॅक्ट अशी आहे, लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं, शुभेच्छा दिले एअरफोर्स डेचे. काही जणांना प्रश्न पडला असेल, लेक्चर घ्यायला लागले PSI STI ASOच, पूर आहेत ग्रॅज्युएट, लक्षात घ्या, सिव्हिलियन आहेत, आणि सर शुभेच्छा कुठले द्यायला लागल्या? एअरफोर्सचे. कुणाचे? हो, मिलिटरीवाल्यांचे, बरोबर, युनिफॉर्मवाल्यांचे. पण त्याचा संबंध मी कुठं आणला होता? त्याचा पहिला संबंध आणला अभ्यासक्रमामध्ये बघा, एअरफोर्समध्ये आणला. तो म्हणजे 1932ची स्थापना आहे. 32ची स्थापना म्हणजे कशाचा अभ्यास झाला? हिस्ट्रीचा. बरोबर आहे. सध्या बघा नवीन विमान आपल्या ह्याच्यात येत आहेत बघा, आपल्या काफिल्यांमध्ये येत आहेत बघा. फ्रान्सवरनं येतं, माहिती आहे ना तुम्हाला, इस्रायलवरनं येतं, जपानवरनं येतं ना. येस. मग मला सांगा, तो अभ्यास कशाचा झाला? चालू घडामोडी. विमानातलं जे इंधन असतं बघा, विमानातलं जे इंधन असतं, आता ते समजा आता एखादं विमान आलं आपल्या पंपावर उभारलं, चालेल का? नाहीये. इंधन आलं की नाही? येस. पेट्रोल आलं. कशाचा अभ्यास आला? सायन्स आला का? संपलं. मला सांगा, एका शुभेच्छेमध्ये कितीचा अभ्यास झाला? माहिती ना, त्याला व्हाईट पेट्रोल म्हणतात बघा काहीतरी, माहिती ना, ते आपल्या पेट्रोलपेक्षा महाग असतं, हे सुद्धा माहित असेल, लक्षात घ्या. राईट आहे? येस. गॅसोलिन. बरोबर आहे. आता मला सांगा, एका शुभेच्छेमध्ये कितीचा अभ्यास झाला? 3 झाला. इथं बघा तुम्हाला हिस्ट्री भेटलं, एक नवीन नाव सुद्धा भेटलं बघा, वेलिंग्टन. मित्रांनो, वेलिंग्टन हाच व्यक्ती आहे ज्यांनी गांधीजींना इथं एरोडा तुरुंगात ठेवलेलं होतं बघा. वेलिंग्टन. सविनय कायदेभंग चालू होता त्यावेळेस म्हणजे तुम्ही दांडी यात्रा करत होता, मिठाचा कर कमी करत होता, तेव्हा इंग्रज काय करत होते? विमान घेऊन हिंडत होते. आलं एअर फोर्स डे. जमतंय? यस. आता कन्सेप्ट अशी लक्षात घ्या, जर अभ्यासक्रम जर कळाला तर ऑटोमॅटिकली लक्षात घ्या आपल्याला भरपूर गोष्टी वाचता येतात. लक्षात घ्या, नजर जाते. कधी कधी तो एक शब्द असतो बघा, किंवा दर 3 महिन्यांनी बघा RBI त्यांचं धोरण जाहीर करते बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे धोरण जाहीर करते बघा. बरोबर आहे. आता मी एक एक्झाम्पल दिलं बघा, किंवा पेट्रोल पंपावर गेलात का म्हणून, पेट्रोल भरलात का? हो, यस. आता समोरचं पोस्टर तर बघालच मित्रांनो, गॅरंटेड. एसटी महामंडळाचं तुमची बस जरी चुकली तरी शेजारचं पोस्टर बघूनच झालं ना. अजून एक गोष्ट आहे, पैसे देता ना तिथं, जर कॅश देत असाल तर त्या कॅशवर लिहिलेलं असतं बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बरोबर आहे. आता मी जेव्हा RBI लिहितो, अभ्यासक्रम सांगतोय, लक्षात घ्या. RBI 1935ची स्थापना आहे, लक्षात घ्या. 1935च्या काय त्याने स्थापना आहे? हिस्ट्री, पॉलिटी, अर्थशास्त्र. कितीचा अभ्यास झाला? 3 घटक आहे. म्हणजे नोट जर काढलात तर हिस्ट्री बाहेर आली, पॉलिटी बाहेर आली, 1935चा कायदा सुद्धा आला, आणि प्लस काय आलं? अर्थशास्त्र बी आलं. प्लस मित्रांनो गव्हर्नर असतो, सिग्नेचर असते. मग सध्याचे गव्हर्नर कोण आहेत बघा ते. मग बातम्या असतात बघा, रेपो रेट, तुमचं कर्ज महागणार, तुमचं कर्ज स्वस्त होणार, गाड्या महागणार, मोबाईल स्वस्त होणार वगैरे. मग महागाईचा दर वाढला, तूरडाळ वाढली, हे सगळं त्या अभ्यासात येतं का? येतं. आता दुसरं बघा, अभ्यासक्रम जर डोक्यात व्यवस्थित ठेवला, डीमार्टला जर गेला सर, डीमार्टला बघितलं गेला सर, प्लॅस्टिकची बॅग असते बघा, आपण ती घेतो, तूरडाळ, हे डाळ, ते डाळ भरतो की नाही. त्या प्लॅस्टिकच्या बॅगेवर काय असतं? कोरी करकरीत असते का प्लॅस्टिकची बॅग डीमार्ट मधली? किंवा बिजीवाल्याकडे जर बघत असाल, तिची कॅरी बॅग असते बघा, हिरवी किंवा काळी, कोरी असते का? एक स्टॅम्प असतो बघा, स्टॅम्प असतो ना. किंवा ही जी बॅग आहे ही एवढी मायक्रॉनची आहे.
माहिती आहे ना, आपल्याकडे एक रूल आहे बघा. सध्या तुम्ही परवा सगळे गणेशोत्सव सेलिब्रेट केला असेल, थर्माकोलचं डेकोरेशन कुठं दिसलं नाही बघा तुम्हाला यावेळेस. दिसलं का? नाही तर आधी बघा सर्रास थर्माकोल असायचं, दिसलं नाहीये. का बरं? थर्माकोलवर बंदी आली आहे बघा, आली की नाही? येस. पण तेच तुम्ही प्लॅस्टिक बॅग बघा डीमार्टमध्ये, त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा एवढ्या एवढ्या मायक्रॉनपेक्षा जास्त. हे एवढं मायक्रॉन म्हणजे काय माहिती आहे का? सायन्स अँड टेकचा अभ्यास. कुठलं प्लॅस्टिक चालतं, कुठलं प्लॅस्टिक चालत नाही, कशाचा अभ्यास आहे? सायन्स. अभ्यासक्रम जर केला तर डीमार्ट मध्ये जाता येत असो तुमचा अभ्यास होऊ शकतो का? होतो. पंपावर अभ्यास केलात, एसटी महामंडळात अभ्यास केलात की नाही? येस. आता अजून एक गोष्ट सांगतोय, अभ्यासक्रम जर केलात मित्रांनो, आज बघा कुठला दिवस आहे? रविवार आहे. अभ्यासक्रमाबद्दल एक स्पेशल सांगतोय, रविवारला ना प्रत्येक वर्तमानपत्राची ना पुरवणी असते. सकाळ घ्या, लोकसत्ता घ्या, केसरी घ्या, लोकमत घ्या, कुठलंही घ्या, एक पुरवणी असते. आणि त्या पुरवणीमध्ये लक्षात घ्या चालू घडामोडी संदर्भात परत त्याला लागून लेख असतात. एक एक्झाम्पल देतोय. परवा दिवशी 24 सप्टेंबरला, आता हिस्ट्रीचे सर परवा दिवशी म्हणतात म्हणजे थोडंसं ऍडजस्ट करत चला, म्हणजे परवा दिवशी म्हणजे लगेच 8 तारखेला 6 तारखेला उडी मारू नका. हिस्ट्री सराचं असतं, त्याला माफ असतं, लक्षात घ्या. परवा म्हणताना सर 1920 सुद्धा म्हणत असतो, लक्षात घ्या. म्हणजे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती 24 सप्टेंबरला. 24 सप्टेंबरला, बरोबर आहे. आणि स्थापना झाली 1873 साली. आता 23 - 73 करा, 2023 - 1873 करा, आन्सर किती आता? 150 वर्ष. तुम्ही 24 सप्टेंबरचं नंतर आपलं लेक्चर संपल्यानंतर ना गुगलवर बघा, गुगलला जा, लोकसत्ता टाका, ई लोकसत्ता टाका, ई सकाळ टाका, ई लोकमत टाका, ई पुढारी टाका, कुठलंही वर्तमानपत्र टाका, मराठी हा, लोकल. त्यामध्ये बघा कंपल्सरी तुम्हाला एक आर्टिकल दिसतो, सत्यशोधक समाजाचा. मग तो वाचायचा. का वाचायचा? तो तुमचा अभ्यास आहे, लक्षात. 150 वर्ष झाले की नाही? येस. सत्यशोधक समाज आपल्याला अभ्यासात आहे का? आहे. कधी कळणार आहे? सत्यशोधक आहे का नाही ते? अभ्यासक्रम कळाला. मग आहे बाबा अभ्यासक्रमात सत्यशोधक समाज आहेत, महात्मा फुले, माहिती आली म्हणजे तुमचं काय झालं? अभ्यास चालू झाला. आणि नीट आहे का? तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं आणि तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली, आता तुम्हाला काही जणांना प्रश्न पडला असेल की बाबा सर कालचं सब रजिस्ट्रारच्या प्रश्नांचे 10 प्रश्न आहेत हिस्ट्रीचे, ते उद्या वर्गात, आता उद्या आमचे जेव्हा बॅचेस स्टार्ट होतील ना, त्या वर्गामध्ये पहिला अर्धा तास त्याचं डिस्कशन असतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर पेपर झालाय की, क्वेश्चन येऊन गेलेत की, मग तुम्ही काय चर्चा करता? ते प्रश्न कशावर आधारित आहेत, कसे आधारित आहेत ते कळतं. तुम्ही कालचा जर एक पेपर बघितला, एक एक्झाम्पल देतोय, लक्षात घ्या. 2 प्रश्न महात्मा फुलेंवर आहेत. महात्मा फुलेंवर 2 प्रश्न आहेत. म्हणजे काय? सिंपल आहे. मी काय सांगितलं? सत्यशोधक समाजाला 150 वर्ष आहेत. सत्यशोधक समाज संस्थापक कोण आहेत? महात्मा फुले. म्हणजे एक गोष्ट आहे, अभ्यासक्रम जर कळाला तर ऑटोमॅटिकली काय कळतं? किंवा मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचं, कळतं का? कळतं, लक्षात घ्या. ही फॅक्ट आहे. म्हणून पहिली पायरी यशस्वी व्हायचं असेल तर कशाची आहे? अभ्यासक्रम माहिती असणं, पाठ करणंच गरजेचं आहे. मी रिपीट करतोय, पाठ म्हणजे ते करायला जायचं नाही, म्हणजे मी त्यांना पानभर ए फॉर ॲपल वगैरे नाही, लक्षात घ्या. कंटिन्यू वाचन करा. आता माझ्या तोंडातच बघा किमान एक शब्द 2दा रिपीट होतोय बघा. होतो का? बरं होतं माहिती? सवय नाही आहे, लक्षात घ्या. ती तुमच्या डोक्यात बसली पाहिजे म्हणून आहे, लक्षात घ्या. पाहिजे म्हणून आहे. क्लिअर आहे? पहिलं स्टेप काय करायची? अभ्यासक्रम करायचा. जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्याच विषयाचं. मग बुद्धिमापन गणितला काय आहे, हिस्ट्रीला काय आहे, सायन्सला काय आहे, भूगोल कुठला आहे, लक्षात घ्या. आता हिस्ट्री म्हटलं की तुम्हाला वाटेल की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची हिस्ट्री असलीच पाहिजे, आहे की नाही? फुल मारामारी नाही आपल्याला, लक्षात घ्या. का बरं? टायटल काय? आधुनिक भारताचा इतिहास. काय कळायला सांगितलं माहिती आहे का? अभ्यासक्रम जर वाचलात ना तर काय करायचं नाही ते कळतं, लक्षात घ्या. आता तुम्ही अभ्यासक्रम सांगितला, उद्या मी सांगणार हिस्ट्री बद्दल बोलणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. तुम्ही गेलात आप्पाबळवंत चौकात, पुस्तकं जिथं भेटतात तिथं, आणि तिथनं तुम्ही प्राचीन भारताचं पुस्तक आणलं तर चालेल का? हो, नाहीये. नाहीच आहे तर काय करायचं? ज्या गावाला जायचं नाही त्या गावची बस कशाला बघायला जायचं? त्यामुळं पहिलं काम काय असेल? अभ्यासक्रम, लक्षात घ्या. पहिलं काम काय असेल? अभ्यासक्रम. क्लिअर येते? उद्यापासूनचे सगळे लेक्चर अटेंड करायचेच, लक्षात घ्या. आणि अभ्यासक्रम समजूनच घ्यायचा, लिहूनच काढायचा. आम्ही प्रोव्हाइड करतो. आम्ही एक छोटंसं एवढं लक्षात घ्या, गट्टू देतो, हार्ड कॉपी देतो. पण कसं असतं, आता युनिक वाले देतात म्हटलं की रिलॅक्स राहायचं नाही. एकदा लिहिलात म्हणजे 3दा वाचल्यासारखं आहे.
ते डोक्यात बसलं, काम संपलं. मग बघा आता जाहिराती बघत निघाल का? निघाल. आता मला सांगा, पेट्रोल भरणारे 100%, ही तई असेल लक्षात घ्या, ठीक आहे. आता ही तई तर ह्याचं येते, पण या तईला जर पेट्रोल पंप दिसलं जाताना तर कंपल्सरी काय बघणार होते? ती पेट्रोल आहे का नाही ते बोर्ड बघणार नाही, काय बघणार आहे? जाहिरात आहे का नाही बघणार का नाही? येस. अशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आता जे येतात ना, आल्यावर एक जाहिरात दिसते पहा, G20. ते एक बोर्ड होता, तो काढलाय, युनिक पुणे म्हणून बोर्ड होता. युनिक होतं आणि पुणे होतं, लक्षात घ्या. तो काढलाय 2023 म्हणून. पण जाता येतं आहे बघा, आहेत बघा, पुणे इनक्रेडिबल, हे ते, हे टॅगलाईन आहेत. हे तुमचा अभ्यास आहे. मग म्हणा ते बी आहे का? हो आहे. कधी कळणार? अभ्यास कर. दुसरं काय? हो दुसरं काय? मग म्हणा सर तुम्ही अजून अभ्यास चालू केला नाही, ए फॉर ऍपल सुद्धा चालू केला नाही, आणि तुम्ही जर आम्हाला प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जर करायला लावला तर आमचं कसं व्हायचं, आहे की नाही? म्हणजे नक्की हे करणार आहात का भीती घालणार आहात? राईट आहे मित्रांनो. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण खूप इम्पॉर्टंट आहे. आता समजा मी तुम्हाला आत्ता जर कालचा पेपर जरी प्रोव्हाइड केला, मेन्स आहे, हरकत नाही, प्रोव्हाइड जर केला, 1 तासाचा असतो, आणि तुम्हाला काय म्हटलं, 1 ते 100 प्रश्न फक्त वाचा. एक प्रश्न वाचायचा, काय असेल, सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 3 महात्मा फुले, ऑप्शन 4 महात्मा गांधी. फक्त वाचा म्हटलं, 100 प्रश्न वाचायचे. आणि लक्षात घ्या, तास किती आहे? 1 आहे. आन्सर डोक्यात आणायचं नाही, फक्त काय करायचं, वाचायला जर सांगितलं ना तर मी गॅरंटेड देतोय तुम्हाला 100 प्रश्न वाचायला 28 ते 32 मिनिट लागतात. 28 ते 32 मिनिट लागतात. आता मला सांगा तुमच्याकडे वेळ कितीचा आहे? 1 तासाचा आहे, बरोबर आहे. आणि प्रश्न वाचायला किती वेळ लागतोय? मग मला सांगा ह्याचा हिशोब करायला लागेल का नाही लागेल? घाबरू नका, त्याच्यावर सोल्युशन आहे. तुमचे चेहरे लगेच सांगतायत ना, अरे बापरे कुठल्या संकटात आलो, हे भगवान बचालो वगैरे, असं काही नाही आहे. मग घाबरू नको, ते प्रॅक्टिस होते. पण मला सांगा हे कळालं का नाही कळालं? आता मला सांगा 28 आपण मिनिमम धरू, 28 धरू. तुमच्याकडे राहिले किती मिनिट? 32. आपला साधारण कट ऑफ आहे मित्रांनो. प्री पासून तुम्हाला मेन्सला उडी मारायची असेल तर कट ऑफ आहे साधारण 50+ धरा. म्हणजे तुमचे 50 उत्तर काय आली पाहिजेत? बरोबर. चूक भूल देणे घेणे, कटिंग म्हणजे माहिती ना, निगेटिव्ह जाऊन तुमची उत्तर किती बरोबर पाहिजे? 50. 45 to 50 धरा, 45 to 50 धरा, बरोबर आहे. आता 45 ते 50 तुम्हाला उत्तर जर बरोबर पाहिजे असतील, लक्षात घ्या, आणि तुमच्याकडे जर 30 मिनिट असतील, आपण 32 मिनिट धरूयात. हिशोब लावा, हिशोब लावा. म्हणून तुम्हाला कळतं का बघा, इथे एक गोष्ट सांगितली आहे बघा, युनिक नेम मित्रांनो. सॉल्व करून घेतो का बरं? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सॉल्व आहे. आता तुम्हाला जर दिलं तर सिंपल आहे, लक्षात घ्या. आता या भगिनीचा चेहरा कसा झाला होता तसंच होणार आहे, सगळ्यांचंच होणार आहे, लक्षात घ्या. पण हळूहळू सॉल्व करायला गेला तर कळतं. आणि मित्रांनो प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण काय हे सुद्धा थोडंसं बोलतोय, लक्षात घ्या. की कळालं किती वेळ लागतो तो अंदाज येतो. आपल्याला पहिली गोष्ट आहे मित्रांनो, ह्याच्यापासून एक गोष्ट कळते, ती म्हणजे काय माहिती आहे का? टाइम मॅनेजमेंट. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात. तयारीमध्ये पहिली गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट. 100/100 उत्तरं देऊन लक्षात घ्या गोल्ड मेडल वगैरे मिळवायचं नाहीये. तुम्हाला 100/100 मिळालं तर लक्षात घ्या मुख्यमंत्री बोलवतील, अरे वा प्रीला आला, सीए घे गोल्ड मेडल, फोटो सेल्फी विल्फी काढतील. नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जर 100 भेटले तर तुमच्याबरोबर लक्षात घ्या 47, 48, 49 वाला सुद्धा कुठं असतो तुमच्याबरोबर? मेन्सला असतो. मग ही स्ट्रॅटेजी जर कळायची असेल तर काय गरजेचं आहे? प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. आता एक एक्झाम्पल देतोय, बघा याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. प्रश्न असा होता, 1877च्या दिल्ली दरबारात स्वतःच्या हाताने विणलेले कपडे घालून कोण गेलो? प्रश्न हिस्ट्रीचाच आहे. प्रश्न काय बघा, 1877च्या दिल्ली दरबारात, साल आलं 1877, ठिकाण आलं दिल्ली दरबार. स्वतःच्या हाताने विणलेले कपडे घालून कोण गेलो? बरोबर आहे. आता या प्रश्नातलं महत्वाची बाब मला सांगा, महत्वाची बाब सांगा मित्रांनो. 1877च्या दिल्ली दरबारात स्वतःच्या हाताने विणलेलं कापड घालून कोण गेलो होतं? यातलं इम्पॉर्टंट 2 मुद्दे सांगा मला. व्हेरी गुड. दुसरं 1877. तुमचं लक्ष कुठे गेलं पाहिजे? 1877 दिल्ली दरबार कोण. मध्ये काय आलं? मध्ये काय आलं? मध्ये स्वतःच्या हाताने विणलेले कपडे घालून कोण गेलो? आता कंडिशन अशी लक्षात घ्या, आपण जेव्हा वर्गात येतो, प्रॅक्टिस करून घेतो, शिकवतो, तेव्हा आपण एक सांगितलं, मी तुम्हाला काय सांगितलं ना, आयोग तुम्हाला खिंडीत कुठं पकडते ते सांगितलंय.
व्हेरी व्हेरी सिंपल आहे, लक्षात घ्या. स्वतःच्या हाताने विणलेलं कापड म्हणजे लक्षात घ्या हातमागाचं कापड. मी जर असं प्रश्न विचारला असता 1877च्या दिल्ली दरबारात हातमागाचे कापड घालून कोण गेलं होतं? हातमाग तुम्हाला कळतंय, तुम्ही हातमागाकडे बघितलं असता का? नाहीये. आयोगाने काय टाकलंय? स्वतःच्या हाताने विणलेलं. तुमचं लक्ष कुठे गेलंय? स्वतःच्या. आपले बरेचसे पोरं असं विचार करतात, आपले नाही दुसऱ्याचे असे विचार करतात, हे हाताने विणलेलं काय? उत्तर आलं. पण मित्रांनो, जे उत्तर तुम्हाला फटक्यात आलं पाहिजे, तुम्ही वाचलंय, तुम्ही लिहिलंय, तुम्हाला शिकवलं गेलंय, ज्याचं उत्तर 3-4 सेकंदात आलं पाहिजे, तुम्हाला जर 1.5-2 मिनिटांनी जर येत असेल, बरोबर येत असेल, मग म्हणा सर बरोबर आलं की इम्पॉर्टंट आहे. हो बरोबर आहे. पण ज्या प्रश्नाला 1 सेकंद, 2 सेकंद, 4-5 सेकंद लागतात, त्याला वेस्ट किती गेलात? 1.5-2 मिनिट गेलात. या 1.5-2 मिनिटात किमान 2 प्रश्न झाले असते की नाही? येस. हे कधी कळणार? प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. आता बघा नीट आहे का, 2014चा तो प्रश्न सांगितला, स्वतःच्या हाताने विणलेले कपडे घालून 1877च्या दिल्ली दरबारात कोण गेलं होतं? 2014चा. हाच प्रश्न 2023ला, परवा 30 एप्रिलला हा प्रश्न काय आला माहितीये का? स्वतःच्या 1877च्या दिल्ली दरबारात स्वदेशी कपडे घालून कोण गेलो होतं? हा सेम प्रश्न आलेला आहे. उत्तर एकच आहे, ग वा जोशी आहे. 2014चा एक प्रश्न आहे, 2023चा एक प्रश्न आहे. कळालं? बदललं काय ते? आता एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, साधी गोष्ट आहे. मला सांगा, हा जर प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणामध्ये तुम्ही जर हा प्रश्न वाचला असतात, स्वतःला सांगितला असतात, आणि तुम्ही जर 30 एप्रिलच्या पेपरला जर असतात, तर तुम्ही लगेच उत्तर लिहिलं असतं का नसतं? लगेच लिहिलं असतं. आणि तुम्ही म्हटलं असतं बघा इथे येड्यात काढायचं वेगळं काम केलेत म्हणून. राईट ऑर रॉंग? येस. प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणात पहिली गोष्ट आहे वेळ कळतो. दुसरी गोष्ट आहे आयोग तुम्हाला येड्यात कसं काढतोय ते कळतं, खिंडीत कुठं पकडतोय ते कळतं. आणि मित्रांनो, बारीक मिस्टेक असतात, मायनर. एक एक्झाम्पल देतो. आपली जी भाषा आहे आपण इथं सोप्या भाषेत शिकवतो. येस, आपली बोली भाषा असो तशीच आहे. राणी लक्ष्मीबाई नाव माहित आहे, तात्या टोपे नाव माहित आहे, नानासाहेब पेशवे नाव माहित आहे, बेगम हजरत महल यांचं नाव ऐकलंय तुम्ही? ऐकलंय ना? येस. हे सगळेचे सगळे कुठे भेटतात तुम्हाला? कुठल्या घटकात भेटतात? 1857चा उठाव. हे चारीच्या चारी जण उठावात सहभागी होते का नव्हते? हे 1857च्या उठावात मारामारी करत होते का नव्हते? करत होते. बरोबर ना? आपली भाषा काय झाली? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल 1857च्या उठावात सहभागी होत्या. आपलं गल्लीतली भाषा, लोकल भाषा, समजवण्याची भाषा. कळालं? येस. आयोग कसं विचारतो माहितीये ना? खालीलपैकी कोण 1857च्या उठावाला अनुकूल होतं? आता बोला, अनुकूल म्हणजेच काय? अनुकूल म्हणजेच काय? सहभागी. पण मित्रांनो, असं काय सांगितलंय का आयोगाने तुम्हाला? नाहीये. आयोग म्हटलं कर मुंडी अशी. बरोबर आहे? मग मला सांगा, तुम्ही जर अशी प्रॅक्टिस चालू केलात मुंडी फिरून खायची, तर पेपरला गेलात मित्रांनो 2024च्या एप्रिलला, तर काय टेन्शन येणार आहे का? नाही. तुम्ही लगेच म्हणणार हा येड्यात काढतो का, थांब लिहितो, मॅटर संपला. हे कधी कळणार आहे? प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्याशिवाय कळणार आहे का? आता उद्या आमचं जे लेक्चर असेल सगळ्या वर्गांमध्ये, उद्यापासून आता माझे जे त्या 4-5 बॅचेसला असेल, त्याच्यात अर्धा तास चर्चा कशाची असेल? काल झालेल्या रजिस्ट्रारच्या मेनच्या प्रश्नपत्रिकेची चर्चा असेल. मग म्हणा सर ती पोरं तर फ्री देत आहेत. हो बरोबर आहे, अंदाज येतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळतं. लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती आहे का, काल रजिस्ट्रारचं होतं, आता पुढं PSIचं आहे, पुढे STIचं आणि ASOचं आहे. कालच्या प्रश्नपत्रिकेवरनं लक्षात घ्या पुढे कुठले प्रश्न येतात याची गॅरंटी येते. लक्षात घ्या. आता काल बरंचसं कामगारांवर विचारण्यात आलंय. काल सिंपल आहे. उद्या वर्तमानपत्र, परवा शिक्षण. हे अंदाज येतो. लक्षात घ्या. हे कधी कळणार आहे? विश्लेषण केल्यावर. तुम्ही ना पुढच्या रविवारचा पेपर बघून घ्या. मी काय सांगतोय बघा. काल जर लक्षात घ्या कामगारांबद्दल जर जास्त विचारलं असेल तर पुढचे पेपर वर्तमानपत्र, पुढचे पेपर लक्षात घ्या शालेय शिक्षण याच्याबद्दल 100% विचारले जाणार आहेत. अंदाज येतो. लक्षात घ्या. या घटकावर आता विचारलेत ना, येस. मग राहिले किती घटक? हे 3 घटक आहेत. 1, 2, 3 ऑप्शन 100% येतो. लक्षात येतो. या घटकाचं तर मी विश्लेषण केलेलं, मला माहिती आहे. समजा परत प्रश्न रिपीट मारला, परत प्रश्न जर रिपीट आला तर आता मला सांगा 2014चा प्रश्न किती साली रिपीट झालाय? 2023ला झाला की नाही? 7 वर्षांनी कमी झाला की नाही? 9 वर्षांनी झाला की नाही? ज्यांनी विश्लेषण केलं होतं त्यांच्यासाठी ते काय होतं? बोनसच होतं ना मित्रांनो. म्हणजे काय म्हणतात ते लगेच त्यांनी असं बघितल्या बघा 1 सेकंदात त्याचं उत्तर करून पुढे गेलाय. तो संपलं ना. 1 सेकंदात तुमचं झालं असेल तर उरलेले जे काही तुमचे
40-50 सेकंद असतील ते तुम्ही बुद्धिमापन, गणित किंवा दुसऱ्याला देऊ शकता का? यस. एखादा अडचणीचा प्रश्न असतो, कर बाबा विचार. माझे इथं वाचलेत मित्रांनो, माझे इथं वाचलेत, मी इथं भर टाकू शकतो, मी प्रीपासून मेन्सला जाऊ शकतो, मेन्सपासून पुढे जाऊ शकतो. हे कधी कळणार आहे? हे विश्लेषण केल्यावर कळणार आहे. आणि सगळे शिक्षक लोक वर्गात सांगतात. प्लस आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं, वर्गात सांगत असताना मी सांगतो की बाबा हा जो प्रश्न आहे असा असा आला होता, संपलं. तुम्ही लगेच तिथं काय करायचं? स्टार. आला होता बाबा, आला होता म्हणजे काय सोडून द्यायचं का? नाही. आता सोडून द्याल का? नाही, उलट जास्त करा. आलं. तिसरं काय असेल? संदर्भ साहित्य. ह्याच्याबद्दल लई चर्चा असते. आता मी वर्गात असं बाहेर पडलं की तुम्ही सगळेजण पकडून तेच विचाराल, संदर्भ साहित्य काय? मग एक यादी घेता, मग इथनं लगेच आप्पा वळण चौकात जाता आणि माहिती ना असं मोठ्याच्या मोठे पुस्तकाचा गट्टा घेऊन घरी जाता. घरच्यांना वाटतंय आलं बाबा पोरगं डॉक्टरेट करताय का वाटतं, लक्षात घ्या. बरोबर ना? एक लायब्ररीच तयार होते ना. प्रत्येक विषयाचं संदर्भ साहित्य त्या विषयाचे शिक्षक सांगतील. पण मित्रांनो, सुरुवात कुठनं करायचं माहितीये का? सुरुवात मित्रांनो शालेय अभ्यासक्रमावरनं करायचं. आता तुम्ही ग्रॅज्युएट असाल, इंजिनिअरिंग असाल, सगळंच असेल, लक्षात घ्या. पण एक फॅक्ट सांगतोय, 5वीच्या पुस्तकापासून करायचं. मग आता लगेच असं म्हणू नका सर मी ग्रॅज्युएट आहे हो सर, मी BA, मी BCom आहे, BSc, सर मी इंजिनियर आहे हो सर, मला कुठं काय वाचायला होताय? 5वीचं बेस. तुम्हाला सांगू का, आत्ता जरी घरी गेलात 5वीचं जर पुस्तक वाचलं ना तर एका पुस्तक वाचायला अर्धा तास लागतंय. एक फायदा काय माहितीये का? जे पुस्तक वर्षभरात वाचून झालं नाही ते पुस्तक जर अर्ध्या तासात वाचून होत असेल तर मला सांगा तुमच्यात किती बदल झालाय? म्हणजे तुम्ही हुशार झाला की नाही? 5वीत वर्षभरात ते पुस्तक वाचून झालं होतं का? वर्षभरात वाचून झालं होतं का? जून टू मार्च झालं होतं? नाहीये. आता किती वेळात वाचला? अर्धा तास. मग स्वतःचीच पाठ थोपटायचं, हो म्हणायचं, काय प्रगती केला, अर्ध्या तासात पुस्तक संपवलं. तुम्हाला सांगू, जोक्स अपार्ट, 5वीचं जरी पुस्तक कुठलंही वाचा, हिस्ट्रीचं, 5वीचं हिस्ट्रीचं वाचू नका, 8वीचं वाचा. तुम्हाला सांगू किमान 10 नवीन गोष्टी तुम्हाला कळतील. किमान 10 मित्रांनो, किमान म्हणतोय 10 कळतील. मग मला सांगा या 10 काय झाले? इम्पॉर्टंट झाले. आपलं हिस्ट्रीचं लेक्चर चालू होते. 11वीचं पुस्तक माहिती आहे, ऐकलंय? 11वी. आपण काय होतो? ग्रॅज्युएट होत. काही जण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, बरोबर ना? काही जण इंजिनियर बी आहेत. 11वीच्या पुस्तकातनं चॅलेंज देऊन सांगतोय, लक्षात घ्या. 11वीच्या पुस्तकातनं ना 2024ला किमान 2 ते 3 प्रश्न येतात. आणि आतापर्यंत किती प्रश्न आलेत माहितीये का? 2013 पासून 2023 पर्यंत सांगतोय. ते पुस्तक पब्लिश झालं होतं 2013ला, 11वीचं जुनं पुस्तक. आता ते बंद झालं, म्हणजे बोर्डाने स्वतः काढून टाकले ते पुस्तक. आता नवीन टाकले. नवीन पुस्तक घेऊ नका 11वीचं, हिस्ट्री बाबत सांगतोय, जुनं. मित्रांनो विचार करा, त्यावर ना साधारण 150 प्रश्न आहेत. एवढंच पुस्तक आहे, एवढंच. म्हणजे आपल्या भाषेत बोलतो एवढंच आहे. कारण तुमची इच्छा काय असते? संदर्भ साहित्य म्हटलं की द्या सर ठोकळ, आहे की नाही? म्हणजे एका पुस्तकाचं किमान वजन 3-4 किलो झालंच पाहिजे, मानच वाकली पाहिजे असे, बरोबर ना? नीट आहे का? 150 प्रश्न त्यातलेत. अजूनही त्यातले किती प्रश्न येतील माहिती आहे का? अजूनही 10 ते 15 येतील. अजूनही. कितवीच्या? माझ्या विषयाबद्दल बोलू. कितवीच्या पुस्तकात ना? 11वीच्या. तुम्हाला मी 8वीचं पुस्तक दाखवतोय, याच्या स्क्रीनवर एकदा दाखवतोय. 2 पानं असतात. आपण पुस्तक असं घेतलं, इकडचं एक पान, इकडचं पान. मी गॅरंटेड सांगतोय या 2 पानात किमान तुम्हाला 3 ते 4 नवीन नावं भेटतात, 3 ते 4 नवीन माहिती मिळते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, शालेय पुस्तक सांगतो माहिती ना, आपल्या महाराष्ट्र शासनाचे शालेय पुस्तक सुद्धा खूप छान झाले. बरेचसे जण NCERT म्हणतात. मी NCERTला सांगत नाही, मी शालेय म्हणतोय. का माहितीये? NCERTच्या प्रमाणेच बदललेले. एक एक्झाम्पल देतोय. 8वीच्या पुस्तकात एक प्रश्न आहे, विजोड ओळखा, फाइंड द ऑड मॅन आउट. बऱ्यापैकी तोच प्रश्न 8वीचा, इयत्ता 8वीचा आयोगाने विचारला. गेलात कुठं? 8वीला. लक्षात घ्या. आलाय प्रश्न कुठं? MPSCला. हे कळतं, लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर एक चांगली गोष्ट काय माहितीये का? QR कोड दिलेला आहे शालेय पुस्तकात. QR कोड आहेत, स्कॅन मारायचं मित्रांनो. वाचून कंटाळत ना, स्कॅन मारा, तो व्हिडिओ दिसतो, लक्षात घ्या. वाचणं इम्पॉर्टंट झालं. प्लस मित्रांनो ती जी काही घटना आहे ती जर समोर जर दिसत असेल तर कानावर पडतीये, दिसते मित्रांनो, बस ना, रिव्हिजन झालं की. आणि याला वेळ लागणार नाही, लक्षात घ्या. शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकासाठी लक्षात घ्या, बालभारती नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. बालभारती नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मित्रांनो. त्यावर तुम्हाला सगळी पुस्तकं भेटतात. सायन्स भेटतं, मॅथ्स भेटतं, पॉलिटिक्स, सगळं 12वी पर्यंतची पुस्तकं भेटतात. बालभारतीची इयत्ता 1 पासून. आपल्याला 5वी पासून सुरुवात करायची, कळलं? हा, हिस्ट्रीसाठी नाही, हिस्ट्रीसाठी मी उद्या बोलतोय, लक्षात घ्या. संदर्भ साहित्य. इव्हन मित्रांनो युनिक सुद्धा लक्षात घ्या, बरेचसे पुस्तकं काय करतो? पब्लिश करतो. आणि तुम्ही युनिकचे स्टुडंट जर असाल तर लक्षात घ्या 40% काय असतं तुम्हाला? ऑफ असतं, लक्षात घ्या. ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे.
आणि लास्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे, तयारी कुठपर्यंत झाली तुमची बघायला पाहिजे ना, मी किती पाण्यात आहे लक्षात घ्या, बघायला पाहिजे. मग काय प्रश्नपत्रिका मी रिपीट करतोय, लक्षात घ्या. तुम्हाला साधारण 10 प्रीचे पेपर असतात, 10 मेन्सचे पेपर असतात युनिकडनं. 10 मित्रांनो, 100 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका, 10 मल्टिप्लाइड बाय 100 किती झाले प्रश्न, 1000. बरोबर आहे. प्रीचे 1000, मेन्सचे 1000. काय पाहिजे मित्रांनो, इथं प्रश्नपत्रिका तयार करत असताना लक्षात घ्या, नंतर आम्ही उत्तर देतो, आयदर फिजिकली देतो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगने. लक्षात घ्या, रेकॉर्डेडने आम्ही आन्सर्स तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली, उत्तर महात्मा फुले. मग मी येतो हिस्ट्रीचा सर, मी सांगतो मित्रांनो याचं उत्तर आहे पहिलं. बऱ्याच वेळा रेकॉर्डेड असतं, मग त्यात आम्ही सांगतो सत्यशोधक समाज स्थापना महात्मा फुलेंनी लक्षात घ्या 24 सप्टेंबर 1873 साली केली. मग वामनराव कडलक त्याचे हे होते, मग हे असं असं होतं, ह्याचे सहकारी होते. आणि त्याचं तुम्हाला PDF स्वरूप सुद्धा एक्सप्लेनेशनचं भेटतं. एक्सप्लेनेशनचं नुसतं आन्सर देत नाही, पहिल्या प्रश्नाचा आन्सर 1, दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 3, चौथ्याचं नाही, विथ एक्सप्लेनेशन. मित्रांनो एक्सप्लेनेशन जरी केलं तरी आपलं काम झालं, एक्सप्लेनेशन जरी केलं तरी आपलं काम झालं का? येस. या 4 सूत्र आहेत लक्षात घ्या, जे फॉलो करावे लागतील मित्रांनो, फॉलो करावे लागतील. पहिलं काय असेल, अभ्यासक्रम. दुसरं काय असेल, प्रश्न. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, प्रत्येक विषयाचे शिक्षक वर्गात समजा एक टॉपिक घेत असेल तर तो टॉपिकचा संदर्भ जेव्हा येतो तेव्हा सांगतात की बाबा समजा राणी लक्ष्मीबाई चालला, तर मी सांगतो की बाबा हा प्रश्न असा येऊन गेला होता, हा प्रश्न तसा आलेला होता, हा प्रश्नात येड्यात काढण्याचा प्रयत्न झालाय, हा प्रश्न आपली पोरं थोडीशी गडबडलेली होती, हे सुद्धा आपण सांगतो वर्गामध्ये. प्रश्नबद्दल त्यानंतर संदर्भ साहित्य बोललं जातं लक्षात घ्या. आणि लास्ट काय असेल, प्रश्नपत्रिका. ऑलरेडी तुम्ही घटकांनंतर प्रश्नपत्रिका करतायच मित्रांनो, घटकांनंतर तुम्हाला तर प्रश्न मिळणारच आहेत मित्रांनो. मग ते 50 असतात, 30 असतात, त्या विषयाच्या वेटेज प्रमाणे मित्रांनो असतं लक्षात घ्या. क्लिअर आहे. आणि कंडिशन अशी लक्षात घ्या, एवढं सगळं झालं तर मित्रांनो आपली तयारी घ्या पूर्ण. आता 2024चं इम्पॉर्टंट काय, ऑक्टोबर बॅचचं काय हो, की बाबा अभ्यास करता करताच लक्षात घ्या परीक्षेची तारीख येते, ताजं माहित असेल तुम्हाला, लक्षात घ्या. माहिती आहे ना, थोडंसं एकदम फ्रेश लक्षात घ्या, तो तुम्हाला फ्रेशमध्ये मार्केटमध्ये हे करता येतं लक्षात घ्या. हे ऑक्टोबरच्या बॅचचा फायदा आहे मित्रांनो. क्लिअर आहे. हे झालं मित्रांनो तयारी विषयी. मित्रांनो आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि एक गोष्ट आहे, प्रश्न विचारायला शिका. न्यूनगंड भयगंड याच्यामुळे लक्षात घ्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं नुकसान होतं. कसं विचारू सराला,